डॉक्टर विराज भंडारी, स्वागत आहे TAP पॉडकास्टमध्ये. जसं आत्ता सोनू निगम पुण्यात आले होते, गाणं गाता गाता त्यांची कंबर पूर्ण कडक झाली आणि त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. पेशंट आत्ता चांगला आहे, सगळं काही व्यवस्थित करतोय, पण अचानक काहीतरी उचलायला गेलो, झटका बसला आणि क्विक सडन ऑफ अख्खी कंबर लॉक झाली. झोपण्याच्या सवयी सगळ्यात जास्त लोकांना सकाळी उठल्यावर समजतं की माझं हे दुखतंय. बरोबर. खूप मोठा प्रश्न आहे की नेमकं झोपावं कसं. कोणी म्हणतं डाव्या कुशीवर झोपावं, कोणी सरळ झोपावं, अंथरुणावर झोपावं, कोणी चटईवर झोपावं म्हणते. तुमच्या दृष्टीने काय योग्य आहे? पाठीवर झोपतो तो योगी, पोटावरती झोपतो तो भोगी, उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी आणि डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी. तुम्ही सांगितलं आत्ता की जेवणाच्या आधी गोड खायला पाहिजे. खूप ॲड्स बघतो आपण की खाणे के बाद मिठा हो जाए. मग तुम्ही असं का सांगताय की गोड आधी खायला पाहिजे? एक लक्षात घ्या, संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, मधुर प्राया आश्रियात. गोड पदार्थ हे जेवणाच्या सुरुवातीला खायचे. 1.5 वर्षाचा एक लहान मुलगा आला होता, त्याला दर अर्ध्या तासांनी जेवण लागायचं. गणपतीला आवडणारी वनस्पती म्हणजे आघाडा. आघाड्याच्या बियांची खीर जी आहे, ती खीर जर त्या रुग्णाला दिली भस्मक नावाच्या, तर ती अग्नी त्याचा कमी व्हायला लागतो आणि त्याच्या जेवणाची फ्रिक्वेन्सी कमी व्हायला लागते. लहान मुलांमध्ये मणक्याचे आजार होतात का? कारण पाठीच्या बॅगेचं ओझं खूप जास्त झालंय. जे पालक हा पॉडकास्ट बघतात आहे, एक लक्षात घ्या, तुमचा मुलगा जो आहे ती बॅग ही दोन्ही खांद्यांवरती समान असेल. काही मुलांना सवय असते की एकाच खांद्यावरती सॅक घ्यायची, मग तो खांदा काही कालांतराने उजव्या खांद्यावर घेत असेल तर उजवा खांदा खाली जातो, डावा खांदा वर येतो आणि मानेला एक प्रकारचा विशिष्ट कव यायला लागतो. जे 50 क्रॉस करतात त्यांना साधारणतः कोणते विकार होतात? दिवाळी आणि पाडवा या काळामध्ये घर आवरायला सगळ्या महिला काढतात आणि ते आवरताना त्यांना कळत नाही की ते किती वेळ काम करतात. ते पटापट हालचाली होतात आणि चुकीची एखादी हालचाल होते आणि त्यातनं गादी बाहेर येते. मणक्याचे आजार अनुवांशिक असतात का? इंडियन टॉयलेट्स आणि वेस्टर्न टॉयलेट जी कमोड पद्धती, तुमच्या दृष्टीने कोणती योग्य आहे? एका जागेवरती कमीत कमी 45 मिनटं बसायचं आहे. 45 मिनटापेक्षा जास्त वेळ बसायचं नाही आहे. माणसाने सकाळी उठल्यापासून काय काय गोष्टी कराव्या जेणेकरून त्याला हेल्दी म्हणजे मणक्याचे कोणतेच आजार होणार नाही? झोपावं कसं, त्यामध्ये खाणं काय असावं? प्रश्न जो आहे तुमचा मगाशीचा की काय खावं, तर तुमच्या जीनला, तुमच्या कुळांनी जे आजपर्यंत खाल्लं आहे, तुमच्या आजोबांनी, वडिलांनी, खापरपंजोबांनी ज्या गोष्टी तुमच्या घरामध्ये खाल्लेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही खायच्या. सर्वात सोपा फॉर्म्युला. यस. मला असं वाटतं मी ChatGPTवर प्रॉम्प्ट टाकतोय आणि मला ऑटोमॅटिक आन्सर मिळत आहे. डॉक्टर विराज भंडारी, स्वागत आहे TAP पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर, कसे आहात? मजेत. खूप छान वाटतंय तुम्हाला मी माझ्यासमोर बघतोय. बऱ्याच व्हायरल रीलमध्ये तुम्हाला मी बघितलंय सध्या आणि तुम्ही ट्रेंडिंगवर आहात. तुम्हाला माहिती ही गोष्ट? चालू आहे सर. समाजाच्या चांगल्या गोष्टी समाजाला समजून सांगणं हे वैद्याचं पहिलं कर्तव्य आहे आणि लोकांना बरं करणं, स्वस्थ करणं, आजारातनं त्यांचं आजार होऊ नये आणि झालेला आजार बरा करावा, स्वस्थ करावं, या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. हा प्रयत्न खूप चांगला आहे. लहानपणापासून मला जेवढं समजतं आहे तेवढं मी सांगायचा प्रयत्न करतो. जर मी चुकीचं असेल तर मला सांगा की माझं काय चुकतं आहे. थोडक्यात आपला मणका म्हणजे जो पूर्ण पाठीचा कणा आहे त्यामध्ये जो एक हाड आहे त्याला एक मणका म्हणतो आपण. बरोबर. तसं तो सेटचा एक तो कणा बनतो. बरोबर. आता त्या प्रत्येक मणक्यामध्ये एक गादी असते जेलसारखी. बरोबर. आता ॲक्च्युली मानेच्या जवळपास 7 मणके असतात, पाठीच्या एरियामध्ये 12 मणके असतात आणि खाली कमरेच्या 5 असतात. असं एक बेसिक आहे. आता हे आपल्याला हॉरिझॉन्टली व्हर्टिकली उभं राहायला आपल्याला सपोर्ट देतात. शिवाय आपली मुवमेंट होण्यासाठी आपल्या ते जेल जी गादी आहे ती काम करते. ती तुमची डिस्टर्ब झाली किंवा तिच्यावर काही आघात झाला किंवा अपघात झाला तर ती गादी त्या मणक्याला सोडून बाहेर येते आणि कधी कधी ती बाहेर आलेली गादी तुमची मज्जातंतू आहे, तिला ती सप्रेस केल्यामुळं ती ऑपरेशन जी म्हणजे आता मज्जातंतूचं काम काय असतं की मेंदूपासून सिग्नल दिल्यानंतर हात हलवणं, पाय हलवणं, ती प्रेस झाल्यामुळे त्या ठराविक एरियामध्ये तर तो अंग निष्काम होणं किंवा मुंग्या येणं ह्या गोष्टी सुरू होतात. म्हणजे हा झाला मणक्याचा बेसिक विकार. बरोबर. आता हा जो मणक्याची गादी बाहेर येते ही ऑपरेशननेच जाते असं मी आत्तापर्यंत ऐकून होतो. ऑपरेशन केल्याशिवाय याला काही उपचार नाही. मी जेव्हा तुमचं प्रोफाईल बघितलं त्यामध्ये तुम्ही विना ऑपरेशन ही गोष्ट करताय. ॲक्च्युली हे काम कसं करतं तुमचं? ॲक्च्युली हे मणक्याची गादी तुम्ही सरकवता कशी?
एक लक्षात घ्या, मणक्याची गादी जी आहे ती एक लक्षात घ्या. थोडंसं त्यासाठी आपण ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर बघणं गरजेचं आहे. 33 मणके आहेत, मानेचे 7 मणके. मानेचे 7 मणके जे आहेत त्याला एक नॉर्मल कर्वेचर आहे 30 डिग्रीचा. तो 30 डिग्रीचा कर्वेचर जर नष्ट झाला, मान स्ट्रेट झाली माणसाची, किंवा मान पुढे आली, मान फार मागे गेली, किंवा इथे सूज येते, बऱ्याच लोकांना उंच उठा येतो, तिथले मणके जर सरळ झाले, स्ट्रेट झाले, तर खालचे पाठीचे मणके, कमरेचे मणके हे मिसअलाइन व्हायला लागतात. बऱ्याच वेळा कधी कधी कमरेची मणके मिसअलाइन होतात, त्यामुळे मानेचे मणके मिसअलाइन होतात. मानेचे मणके मिसअलाइन होतात, त्याच्यामुळे खालचे कमरेचे मणके मिसअलाइन होतात. हे सगळं बघणं एक्सरेमध्ये गरजेचं आहे की नक्की पेशंटचा त्रास जो आहे किंवा जी गादी बाहेर आली, ही बाहेर यायची पहिली प्रामुख्याने 3 कारणं आहेत. एक म्हणजे पहिलं टॉर्क आणि फोर्स हा वाढणं. एखादी मूवमेंट करत असताना एखादी काहीतरी उचलतोय आणि काहीतरी ठेवतोय किंवा काहीतरी पुढे ढकलतोय, ते करत असताना चुकून एका सेकंदामध्ये 3 हालचाली जर झाल्या तर गादी ही जी आहे, न्यूक्लियस पल्पस आहे, तो बाहेर फेकला जातो. आणि तो लिगामेंटम फ्लॅवम जो आहे, साईडचे जे स्नायू आहेत त्याला फाटून तो बाहेर येतो. मग तो फाटून बाहेर आला तर बेसिकली पहिलं स्टेज आहे की जे फक्त झटक्यामुळे झालंय. दुसरे काही पेशंट असे आहेत की ज्यांच्यामध्ये सतत ते लोक कष्ट करतात, त्यांच्यामध्ये त्यांचा मणका झिजलाय आणि त्यातली ताकद हळूहळू दिवसेंदिवस कमी होत चालली आणि झटका बसला. त्याला म्हणतात डिजनरेटिव्ह चेंजेस विथ स्लिप डिस्क. येस. त्याचबरोबर तिसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये कधी कधी व्हिसरल ऑर्गन जे आहेत, म्हणजे जसं लिव्हर आहे, किडनीज आहेत, डिओडिनम आहे, पोटाचा स्टमकचा भाग आहे, तिथले आजूबाजूचे लिगामेंट्स हे टाईट होऊन जातात, कडक होतात किंवा त्याच्या नोड्स बनतात आणि त्याच्यामुळे त्या अवयवाची, म्हणजे आपण स्टमकचं उदाहरण घेऊयात, तर स्टमक जो आहे, आमाशय जो आहे, त्याची एक स्वतःची कंटिन्युअस मुवमेंट आहे, वर खाली होणं. वर खाली होत असताना ती मुवमेंट किंवा तिथलं रिस्ट्रिक्शन येतं, तो स्टमक फ्रोज होऊन जातो, हालत नाही स्वतःहून, त्याच्यामुळे मागचे मणके कडक व्हायला लागतात आणि त्याच्यामुळेही कधी कधी काही पेशंटची गादी बाहेर येते. म्हणजे नेहमीच पेशंटचा MRI केला जातो, डॉक्टर लोक विचारतात की अरे तुझी गादी बाहेर आली आहे, मग तुम्ही कुठे पडला होतात का, तुम्ही कुठे घसरून पडलाय का. तो पेशंट सांगतो मी कुठेही पडलेलो नाही आहे, मी कुठेही झटका बसलेला नाही आहे, माझं रोजचं रुटीन चांगलं आहे. पण एक लक्षात घ्या, नेहमीच पडल्यामुळे गादी येते का बाहेर, तर असं नाही आहे. कधी कधी काही वेळा तुमचे इमोशन्स हे सुद्धा गादीला बाहेर पाडतात. इमोशन्स कसं? आपले विचार जे आहे ते आपल्या आतमध्ये सगळे साठतात तुमच्या ऑर्गनमध्ये. सगळे विचार आपले जे काही आपण दिवसभर विचार करतोय, ताण घेतोय, चिंता करतोय, कुठल्याही प्रकारचे विचार, हे स्टोरेज कुठं होतं. एक लक्षात घ्या, एक एनर्जी क्रिएट झाली की ती नायदर बी डिस्ट्रॉय इट चेंज अनदर पार्ट, ती कुठेतरी दुसरीकडे जाते. ती जाते वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ती अनदर फॉर्ममध्ये म्हणजे कुठे जाते, तर ती सगळी तुमच्या ऑर्गनमध्ये साठत जाते. ते विचार तुमच्या ऑर्गनमध्ये साठत जातात, की लिजन तयार करतात आणि तिथे नोड्स तयार करतात. ते नोड्स तयार झाले की तुमच्या शरीरामध्ये कॅन्सरसारख्या गाठी पण त्या विचारांमुळे उत्पन्न होतात. मग ही सगळी जी कारणं आहेत ती प्रत्येक पेशंटमध्ये वेगळी वेगळी आहेत. असं नाही आहे की प्रत्येक वेळेस पडला म्हणजेच गादी बाहेर येईल. एखादा क्विक सडन ऑफ ॲक्शन काहीतरी केलंय, झटका बसलाय, झटका बसून गादी बाहेर आली, मग गादी बाहेर येताना ती 5 टप्प्यामध्ये बाहेर येते. पहिला टप्पा जो आहे तिथे पेशंटची कंबर पूर्ण कडक होते, 2-4 दिवस पेशंट हालत नाही. जसं आत्ता सोनू निगम पुण्यात आले होते, ते गाणं गाता गाता त्यांची कंबर पूर्ण कडक झाली आणि त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल होतोय. तर एक लक्षात घ्या, तो स्पाझम, ती ॲक्यूट कंडिशन आहे की पेशंट आत्ता चांगला आहे, सगळं काही व्यवस्थित करतोय, पण अचानक काहीतरी उचलायला गेलो, झटका बसला आणि क्विक सडन ऑफ अख्खी कंबर लॉक झाली. धड उठता येत नाही, बसता येत नाही, काहीच करता येत नाही. ही जी स्टेज आहे, या स्टेजमध्ये पहिली स्टेज आहे ही, ज्याच्यामध्ये पूर्ण कंबर ही कडक होते. त्या अवस्थेमध्ये एकतर आराम करणे 3 ते 4 दिवस, म्हणजे ॲटोमॅटिक ती गादी परत ॲटोमॅटिक आत जाते. कारण हेच वेळ द्यायला पाहिजे. बॉडी ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमची मेकॅनिझम काय आहे, ती गादी परत आत. एक लक्षात घ्या, हे जे न्यूक्लियस पल्पस आहे, ॲन्युलस फायबर, ह्याला आतमध्ये ओढून ठेवतं लोहचुंबकासारखं, पण ते बाहेर आलं तर परत आत ढकलायचं काम ॲन्युलस फायबरच करतं.
त्याला तुम्हाला ट्रीटमेंटची गरज नाहीये. पण ते ॲन्युलस फायबर फाटून गादीच्या टोकावरनं बाहेर आलं तर त्या कंडिशनमध्ये पेशंटला सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडायला लागते. रोज सकाळी उठलं की कंबर अवघडते. थोडंसं पेशंट सकाळी उठला की कंबर धरून एक अर्धा तास त्याला बसावं लागतं, हालचाली करायला लागतात. तो चालला, उठला, बसला, पाय पुढे मागे केले की ती कंबर रिलीज होते. 1 तासानंतर आंघोळ केली की बरं वाटायला लागतं. परत दिवसभर त्रास काही होत नाही. ग्रेड 3ची जी अवस्था आहे तिथे गादी ही बाहेर येते आणि अत्यंत बाहेर आल्यामुळे पेशंटला मुंग्या यायला चालू होतात. ओके, राईट. ह्याला म्हणायचं सायटिका. L4, L5, L5, S1. एक लक्षात घ्या, कुठनं गादी बाहेर आली स्पेसिफिक. 3ऱ्या-4थ्या मणक्यातनं गादी जर बाहेर आली उजव्या बाजूने तर उजव्या पायाचा मांडीचा भाग हा तुमचा मुंग्या यायला लागतात. डाव्या बाजूने बाहेर आली तर डाव्या पायाला फक्त त्रास होईल आणि दोन्ही बाजूनी गादी जर बाहेर आली तर दोन्ही पायांना तुम्हाला त्रास होतो. ओके. L4, L5 मध्ये त्रास असेल तर तुम्हाला पिंडऱ्यांच्या तिथे फक्त दुखतं. ओके, बरोबर. आणि पिंडऱ्यांच्या तिथे फक्त मुंग्या येतात, काफ मसल. त्याचबरोबर S2 सायटिक नर्व जी आहे तिथे जर तुमचं पिंचिंग झालं तर तुमचे कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत पेशंटला त्रास होतो. ओके. मग तिथे काही पेशंटला जड वाटतं, काही पेशंटला बधीर वाटतं, काही पेशंटला मुंग्या येतात, काही पेशंटला दुखतं, काही पेशंटला अजिबात काहीच लक्षणं नसतात, फक्त पायातली चप्पल निसटते. चालताना पायातली चप्पल निसटते कारण त्यांचा पाय जो आपण वरती घेतोय, फूट ड्रॉपच्या केसेसमध्ये पाय हा वरतीच येत नाही. अच्छा. पायाची बोटं हलत नाही, पाय डॉर्सिफ्लेक्स होत नाही, जी आपली ही मुवमेंट असते उचलायची. राईट. त्याच्यामुळे तो चालताना पाय त्याला आपटून चालावं लागतं. याला फूट ड्रॉप म्हणतात. ओके. त्याचबरोबर काही केस स्टडीमध्ये लघवीचा कंट्रोल जायला सुरुवात होते. म्हणजे लघवी झालेली समजत नाही, लघवीवरती कंट्रोल येत नाही किंवा लघवीला पटकन होऊन जाते अंगावरतीच. त्याचबरोबर मोशनचं समजत नाही की मोशन होतीये का नाही. ही सगळी लक्षणं सायटिकामुळे होतात. ओके. आणि हा सायटिका किती क्रिटिकल असू शकतो? एक त्याची लास्ट स्टेज म्हणजे हे सगळे लक्षणा व्यतिरिक्त अजून काय होऊ शकतं? लास्ट स्टेजला पेशंटच्या पायातला पूर्ण जीव जातो, पेशंट बेडंट होऊन जातो, ज्यातमध्ये पायाचा लकवा, पक्षाघात, पॅरालिसिस, पूर्ण पायाचं सेन्सेशन नष्ट होऊन जातं. पेशंटला उठता येत नाही, बसता येत नाही, झोपता येत नाही, सारखं झोपूनच राहावं लागतं आणि स्वतःच्या मुवमेंट स्वतःला कुठल्याही करता येत नाही. ओके. सो तुम्ही जे प्रायमरी लक्षणं सांगितले ती समजा तुम्ही सांगितले की 2-3 दिवस आराम केल्यानंतर तो आपोआप ठीक होतो, त्याच्यासाठी काही सप्लिमेंट्स आहेत का की जे घरच्या घरी करू शकतात लोक किंवा सायटिकासाठी सुद्धा? येस. त्याच्याबरोबर पहिलं प्रामुख्याने ज्यावेळेस अशी कंडिशन होते तेव्हा पेशंटनी समजून घेणं गरजेचं आहे. लगेच क्विक सडन या काळात काय होतं, पेशंट की कुठल्याही माणसाला सतत झोपावं असं वाटत नाही. एका जागेवरती बसणं हा माणसाचा धर्म नसल्यामुळे माणूस काय करतो, मला ऑफिसला जायचं आहे, मला नोकरीला जायचं आहे, मला दांडी नाही मारायची आहे. मग ह्या गोष्टीमुळे तो काय करतो की एक तर आराम करत नाही आणि आराम नाही केलं तर गादी अजून बाहेर पडते. मग त्या काळामध्ये क्विक ॲक्यूट अटॅक जर असेल, मणक्यातनं स्लिप डिस्क झाली, ॲक्यूट अटॅक आहे, तुम्ही हलवू शकत नाहीये, अशा केसमध्ये कंपल्सरी अर्धा तास पोटावर झोपायचं आहे, अर्धा तास पाठीवरती, असं चेंजेस करत 3 दिवस फक्त आराम करायचा आहे. ओके. त्याचबरोबर वाळू गरम करायची आहे, पुरचुंडीमध्ये भरायची आहे, मोहरीचं तेल 2 ते 3 चमचे, पुरचुंडीत भरलेली वाळू तव्यावरती गरम करायची मोहरी तेलामध्ये आणि त्यांनी शेकायचं आहे सगळं. कमरेचा आजूबाजूचा भाग सगळा शेकायचा आहे आणि त्या काळामध्ये शक्यतो आल्याचा तुकडा आणि मीठ दिवसभरात 4 ते 5 वेळा खाणं, हिरव्या मुगाची खिचडी अर्धा वाटी सकाळी, अर्धा वाटी संध्याकाळी, 5 दिवस फक्त हलका आहार, लंघन काही न खाणं, कमी खाणं, दीपन, जे काही दोष पोटामध्ये साठलेत त्यांना पचवण्यासाठी आल्याचा तुकडा आणि मीठ खाल्लं तर दीपन कार्य होतं आणि पाचन होतं. त्यासोबत हिंगवाष्टक चूर्ण अर्धा चमचा जेवणाआधी घेतलं की तिथे गॅसेस तयार होत नाही आणि जो साठलेला दूषित वायू आहे तो बाहेर पडायला चालू होतो आणि आतमध्ये हिलिंगला वेळ मिळतो. म्हणजे एक लक्षात घ्या, त्या काळामध्ये लंघन, दीपन, पाचन आणि अनुलोमन, एरंडाचं तेल 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ घेणं, जेणेकरून 3 दिवसात असा ॲक्यूट कंडिशनचा अटॅक पूर्णपणे नष्ट होतो आणि पेशंट पहिल्यासारखा नॉर्मल होतो. मला असं वाटतं मी ChatGPTवर प्रॉम्प्ट टाकतोय आणि मला ऑटोमॅटिक आन्सर मिळत आहे. काय एक्सपिरियन्स आहे सर? एक म्हणजे आता हे झालं बेसिक, ज्यांना त्रास सुरू झाला आणि त्यांनी घरच्या घरीच रिकव्हरी कशी करायची. परंतु आता कोणाचा खूप वेळ गेलेला आहे आणि आता तो प्रॉब्लेम मेजर झाला आहे आणि तो व्यक्ती तुमच्याकडे आला, तर तुम्ही त्याला कशी ट्रीटमेंट करता आणि तो पूर्ण बरा होतो का? कारण मोस्ट ऑफ दी लोक काय विचार करतात की ही ट्रीटमेंट वारंवार घ्यावी लागते का,
किंवा ही ट्रीटमेंट एकदाच घेतली तरी जमते का, किंवा त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे आणि त्याची इफिशियन्सी किती? एक लक्षात घ्या, माझ्या आयुष्यामध्ये पहिले 3 कोर व्हॅल्यू माझ्या होत्या. किंवा जेव्हा मी स्पाईन डिसऑर्डरवरती काम करायला सुरुवात केली त्यावेळेस माझ्या डोक्यात पहिला प्रश्न होता की माझ्याकडे 100% सोल्युशन देता येईल अशी काही मला कामं करता येतील का, ही माझी कोर व्हॅल्यू होती. हा माझा स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह होता, तुमचा पर्पज होता. सेकंड पर्पज होता की क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणं, आणि थर्ड की पेशंटला रिऑकरन्स नाही झाला पाहिजे. राईट. या 3 गोष्टीमध्ये सगळं प्रकरण स्पाईनचं बसवण्यासाठी माझे वेगवेगळे 30 ते 35 कोर्सेस वेगवेगळ्या कंट्रीमध्ये झाले, ज्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, कोणी पेशंट आला तर त्याला आम्ही म्हणतो इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन. इन्क्लुजन म्हणजे काय, तर तो पेशंट बरा होणार आहे की नाही. ओके. आणि एक्सक्लुजन म्हणजे तो पेशंट बरा होणार नाही. क्लिअर. तसंच आयुर्वेद शास्त्रात सांगितलेलं आहे, साध्य व्याधी, असाध्य व्याधी. साध्य व्याधी म्हणजे ते साध्य आहेत की जे बरे होणार आहेत, बरं होऊ शकतं. बरे. असाध्य व्याधी आहेत की जे बरे होत नाहीत. मग या साध्य व्याधीमध्ये 2 प्रकार आले, सुखसाध्य आणि कष्टसाध्य. सुखसाध्य म्हणजे कसं की ज्यांनी फर्स्ट स्टेजला आहे 3 दिवसाचा उपचार केला, सुखाने बरे झाले. कष्टसाध्य आजार की ज्याच्यामध्ये कमीत कमी 6 ते 8 महिने ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि पेशंट हा कायमचा बरा होतो. ओके. म्हणजे दोन्ही केसमध्ये कायमचा बरा होतोय. हां. दुसरा असाध्य व्याधी. असाध्य म्हणजे काय की जो आजार आहे की ज्याच्यामध्ये पेशंट ट्रीटमेंट घेतोय तोपर्यंत बरा आहे. जसं कॅन्सर सारखा आजार आहे, मणक्याचा कॅन्सर आहे, तिथे त्याला आयुष्यभर औषध घ्यावं लागतं. किंवा एखादं शुगर आहे, तुम्हाला आयुष्यभर औषध खावं लागतंय, शुगर काही बरंही होत नाही. तो असाध्य, पण तो मरूसपर्यंत ते औषध खावं लागतं. आणि प्रत्याख्येय म्हणजे काय, तर जोपर्यंत पेशंटला फक्त सपोर्ट आहे औषधाचा, पण पेशंट कधीच तो बरा होत नाही. हे 4 प्रकार आयुर्वेदशास्त्राने सांगितले. तसं मणक्यामध्ये आम्ही इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन ठरवतो. जे लोक बरे होण्यासारखे आहेत त्यांनाच उपचार सुचवले जातात. जे लोक बरे होण्यासारखे नाही आहेत, ज्यांना सर्जरीची गरज आहे, त्यांना आम्ही सांगतो की ही केस आमच्याकडे होणार नाही आहे, किंवा ती न्यूरोलॉजिकल केस आहे की जिथे न्यूरोलॉजिकलमध्ये म्हणजे मणक्याचा पॅरालिसिस झाला आहे, त्या केसमध्ये आम्ही फिजिओथेरपी आणि न्यूरोथेरपी किंवा न्यूरो फिजिशियन्सकडे ती केस आम्ही पाठवतो. त्याचबरोबर अँट्रोलिस्थेसिस झालाय, मणका तुटून पुढे आलाय. काही केसेसमध्ये काय होतं, पेशंट खाली पडलाय, झटका बसलाय आणि मणका तुटून पुढे आला. मग या केसेसमध्ये तिथे स्क्रू लावून तिथे फिक्स करावं लागतं, फिक्सेशन सर्जरी लागते. आणि ज्यांची गादी ही बाहेर आलेली आहे पण मणका जागेवरती आहे, फॅसेट तुटलेला नाहीये, तळपायामध्ये आगाग होत नाहीये, ते पेशंट आपल्याकडे 100% बरे होतात. त्याला आम्ही इन्क्लुजन म्हणजे जे लोक बरे होण्यासारखे आहेत त्यांनाच उपचार करतो. पहिल्या दिवशी आपण चेक करताना सांगतो की हा पेशंट बरा होणार आहे, हा पेशंट किती बरा होणार आहे, किंवा हा बरा होणार नसेल तर आपण त्यांना सांगतो की तुम्ही हे माझ्या थेरपीने बरे नाही होणार, तुम्ही ह्या थेरपी तुम्ही करा. तर जो इन्क्लुजन, जो बरा होणारा पेशंट आहे, तो साधारण एक गादी जर बाहेर असेल तर साधारण 9 ते 12 महिन्यामध्ये पूर्ण बरा होतो. महिन्यातनं एकदा पेशंटला बोलवलं जातं, 3 तासाची थेरपी दिली जाते. 3 तासाच्या थेरपीमध्ये आपण इंटिग्रेटेड अप्रोच म्हणजे काय, तर बेसिकली कुठलाही पेशंट दवाखान्यात आला त्याच्या डोक्यावरती आम्ही हात ठेवतो आणि चेक करतो की नक्की हा मणक्याचा आजार मेंदूशी रिलेटेड आहे का. ओके. तसंही समजतं. क्रेनिओसेक्रल रिदम समजतो त्याचा, की त्याच्या सजॅटल सुचरमध्ये प्रॉब्लेम आहे, राईट फ्रंटल कॉर्नल सुचरमध्ये प्रॉब्लेम आहे, त्याचबरोबर व्हाईट ड्युरा मॅटरमध्ये प्रॉब्लेम आहे का, स्पायनल कॉर्डमध्ये प्रॉब्लेम आहे, हे पेशंटच्या डोक्यावर हात ठेवल्या लगेच समजतं. त्याचबरोबर तो आजार विसरल ऑर्गनमुळे आहे का, याला जनरल लिस्टिंग म्हणतात. विसरल मॅनिप्युलेशन म्हणजे काय, तर ऑर्गन बॅलन्स केले जातात. ज्या ऑर्गन फ्रोज झालेत, हलत नाही आहेत, त्यांची मुवमेंट शून्य आहे, अशा केसमध्ये व्हिसरल मॅनिप्युलेशन देऊन ते रिलीज केले जातात आणि ते केल्या पाठीचं दुखणं कमी होतं. हे पहिलं डायग्नोज करावं लागतं की पेशंटचा प्रायमरी फॉल्ट आज काय आहे. कधी काही पेशंटमध्ये मेंदू प्रायमरी फॉल्ट असतो, काही पेशंटमध्ये व्हिसरल ऑर्गन प्रायमरी फॉल्ट असतो, काही पेशंटमध्ये मानेपासून कमरेपर्यंतचे कुठले तरी मसल्स किंवा बोन हे मागे आलेले असतात.
उजव्या साईडनी बोन मागे आलेला असतो, मग उजवा पाय दुखतो, डाव्या पायनी बोन मागे आला तर डावी साईड दुखते. हे आपल्याला डायग्नोज करावं लागतं ॲक्युरेटली की नक्की पेशंटचा प्रायमरी फॉल्ट आज काय आहे. त्याचबरोबर प्रायमरी फॉल्ट तुम्ही बघितल्यानंतर आमच्याकडे नर्वोस्कोप नावाचं एक मशीन आहे. त्याने मानेच्या पहिल्या मणक्यापासून माकड हाडापर्यंत आपण चेक करतो की नक्की पेशंटचा त्रास हा ॲक्यूट आहे का क्रोनिक आहे. ओके. म्हणजे 3 महिन्यापासून त्रास होतोय का, 14 महिन्यापासून त्रास होतोय का, 21 महिन्यापासून त्रास होतोय का, 23 महिन्यापासून 24 महिन्यापर्यंतचं मशीन ते दाखवतं नक्की पेशंटचा त्रास हा किती दिवसापासून आहे. मग हे सगळं चेक करून मसलची टेस्टिंग केली जाते, बोनची जिलेट टेस्ट केली जाते की कुठला मणका नक्की हालत नाही, आतमध्ये कुठला मणका फ्रोज झाला आहे हे आपण सगळं चेक करतो. त्याबरोबर मानेचे मणके चेक केले जातात, स्पर्लिंग टेस्ट केली जाते. त्याचबरोबर मसल टेस्टिंग, NKTच्या काही टेस्टिंग केल्या जातात की कोण वीक आहे, कोण स्ट्रॉंग आहे, पेशंट उभा कसा राहिला आहे, पेशंटचं स्ट्रक्चर, खांदे कसे आहेत, पेशंटचा पेल्विसचा भाग कसा आहे, पेशंटचे गुडघे कसे आहेत, पेशंटची पावलं कशी आहेत, हे सगळं चेक केलं जातं. त्याचबरोबर पेशंटचा एक्सरे, पेशंटचा MRI हे सगळं चेक करून ठरवलं जातं की हा पेशंट बरा होण्यासारखा आहे की नाही. ओके. त्याच्यानंतर MRI चेक केले जातात की गादी किती MM ने बाहेर आली आहे. 2 MM बाहेर आहे, 8 MM बाहेर आहे, 10 MM बाहेर आहे. मग ती गादी बरोबर तिथे कुठे मांसाच्या गाठी आहेत का, तिथे रक्ताच्या गाठी आहेत का, हे सगळं व्यवस्थित चेक करून त्याचं निदान केलं जातं की पेशंटचा प्रायमरी फॉल्ट हा आहे, सेकंडरी फॉल्ट हा आहे. आयुर्वेद दृष्टीने हे निदान आहे, कारण आपण त्याची नाडी परीक्षा चेक करतो. नाडी परीक्षेमध्ये बघितलं जातं की त्याचा दोष कुठला बिघडला आहे, त्याचे धातू कोणते बिघडलेले आहेत आणि त्याची एक संप्राप्ती म्हणजे आजार का निर्माण झाला याचं एक ब्रीफिंग तयार करतो की हा पेशंटचा प्रॉब्लेम पॅथॉलॉजिकल आहे, मेकॅनिकल आहे, स्ट्रक्चरल बिघडल्यामुळे आहे का काय. फुल बॉडी स्कॅनिंग. येस. मग हे सगळं चेक करून त्याचं एक निदान केलं जातं आणि साधारण 1 गादी किंवा 2 गाद्या बाहेर असतील तर 9 महिन्यामध्ये, म्हणजे पेशंटला 9 वेळा दवाखान्यात यावं लागतं 3 तासासाठी. 12 सेशन ऑनलाईन झूमवरती घेतले जातात. त्याच्यामध्ये झूममध्ये योगा, मर्मचिकित्सा, BS मुवमेंट नावाची ट्रीटमेंट हे सगळं ऑनलाईन होतं. आणि हे जर पेशंटनी प्रॉपर केलं, योगा प्रॉपर करतोय, घरच्या घरी वाफारा घेतोय, घरच्या घरी कंपल्सरी दिलेली तेलं घरी लावतोय आणि औषधं खातोय आणि त्याचबरोबर ट्रीटमेंट घेतोय, तर साधारण 9 महिन्यामध्ये ज्यांची गादी बाहेर आली आहे, ज्यांना कमीत कमी 4 ते 5 डॉक्टरांनी ऑपरेशन सुचवलेलं आहे, ते पेशंट 100% बरे व्हायला मदत मिळते आणि बरे होताना आता दिसतात आहे. ओके. म्हणजे तुम्ही फुल बॉडी, एखादी तुमच्याकडे जेव्हा एखादी व्यक्ती येते त्याची फुल बॉडी स्कॅन करता, त्यानंतर तुम्हाला डिटेल्स प्रत्येक अँगलने, MRI असू द्या किंवा टोटल बॉडी स्कॅनिंग असू द्या किंवा नाडी परीक्षण असू द्या, ह्या सगळ्या दृष्टीने तुम्ही त्याला प्रॉपर चेक करता आणि मग त्या दृष्टीने निदान सुरू करता. तो व्यक्तिनिहाय आणि कस्टमाइज निदान आहे, त्याच्यामुळे रिझल्ट आहेत. एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंटला कस्टमाइज चेक केलं जातं आणि कस्टमाइज निदान, कस्टमाइज ट्रीटमेंट, ॲक्युरेट डायग्नोसिस आणि ॲक्युरेट ट्रीटमेंट जर दिली त्याचा सक्सेस रेट आपोआप चांगलाच असतो. रिझल्ट त्याचा सक्सेस येणार आहे. तुमच्याकडे कुलूप आहे पण तुमच्याकडे चावी कोणती आहे, कुलूप एक आहे, चाव्या 10 एक आहेत आणि तुम्ही प्रत्येक चावी जर घालत बसला तर ते कुलूप उघडणार नाही आहे. साहजिक. सेम तीच कंडिशन आम्ही वापरतो आमच्या ह्याच्यामध्ये की पेशंटचं एक्झॅक्ट डायग्नोसिस करणं, ॲक्युरेट डायग्नोसिस जर केलं, ॲक्युरेट मणका जो बाहेर आला त्यालाच क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंटने आम्ही अलाइन करतो. फेशियल मॅनिप्युलेशनमध्ये स्ट्रक्चर, ज्यांचा मणका वाकडा झाला आहे, तिरका झाला आहे, त्याला रिअलाइन केलं जातं. त्याचबरोबर ज्या पेशंटमध्ये ऑर्गन मिसअलाइन झाले त्याला रिअलाइन केलं जातं. हे सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या 3 तासामध्ये 15 ते 17 प्रकारच्या ट्रीटमेंट दिल्या जातात अकॉर्डिंग टू प्रायमरी फॉल्ट, अकॉर्डिंग टू सेकंडरी फॉल्ट. आणि मग पेशंट पहिल्या दिवशी जो झोपलेला आहे किंवा ज्याला चालता येत नाही आहे, 2 मिनटं उभा राहता येत नाही, तो माणूस इझिली चालायला लागतो. ओके. पेशंटचा विषय निघालाच आहे, तर मग आपण आता कोणत्या प्रकारचे पेशंट तुमच्याकडे येतात त्यावर थोडंसं माझ्या अँगलने जाऊया. पहिली गोष्ट, मणक्याचे आजार अनुवांशिक असतात का? हा एक छोटासा आन्सर तुम्ही देऊ शकता. एक लक्षात घ्या, स्कोलिओसिस जो आजार आहे तो बऱ्याच वेळा काही अंशी अनुवंशिक आहे. तो नक्की काय असतं? स्कोलिओसिस म्हणजे साधारण 7वी-8वीच्या मुलींमध्ये मणक्याला एक प्रकारचं कुब्ज म्हणजे कुबड येतं, कुबड येतं. ओके. कुबड येतं, ते एस शेपमध्ये म्हणजे 2 शेपमध्ये येतं, उलटा सी आणि उलटा सी. त्यामुळे त्याला रिऑकरन्स किंवा त्याला बरं होण्याची ती प्रक्रिया आहे ती खूप स्लो आहे.
त्याचबरोबर मणक्याचा TB हा एक प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसतो पेशंटमध्ये, पण तोही आजार संसर्गजन्य पण नाही आहे आणि अनुवंशिक पण नाही आहे. ओके सो हे झाले अनुवंशिक. आता आपण एज ग्रुपनुसार जाऊया. लहान मुलांमध्ये मणक्याचे आजार होतात का? कारण आपण बहुतांश ठिकाणी बघतो शाळांवर निर्बंध घातले जातात की 5 kg पेक्षा तुमची बॅग जास्त नाही झाली पाहिजे, किंवा पाठीच्या बॅगेचं ओझं खूप जास्त झालंय. अशाने सुद्धा मणक्याचे विकार होतात का, आणि ते जर झाले तर किती सिरियस असू शकतात? ह्यामध्ये 2 अँगलनी आपण विचार केला पाहिजे. एक की ट्रॉमॅटिक इंजुरी झाली आणि मणक्याचा आजार झाला. एखादी मुलगी नृत्य करते, डान्स करते आणि पडली आणि त्यातनं मणका पिचकला किंवा मागे आला आणि तिथनं तिला कंबरदुखीचा त्रास चालू झाला. एक 2-3 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा आहे. एखादा स्केटिंग खेळतोय आणि तो खाली पडला आणि त्यातनं मणक्याचा आजार चालू झाला. क्रिकेट खेळताना जोरात पळताना डाईव्ह मारली आणि मणका तिरका झाला. त्याचबरोबर एक मध्ये केस आली होती, मल्लखांब खेळत होती मुलं, मल्लखांबच्या वरच्या टोकावरनं तो बिचाराचा हात निसटला आणि तो खाली पडला आणि तिथनं मणक्याचा त्रास त्याला चालू झाला. ही झाली मेकॅनिक इंजुरी. त्याचबरोबर बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये ताप येतो, सतत ताप येणं आणि त्यातनं मणक्याचा आजार होणं. काही लहान मुलं बघतो आपण की ज्यांनी जेवणावरती जेवण करतात, खूप जेवण करतात किंवा अवेळी अति जेवण केलं, त्यामुळे आम तयार झाला, पोटामध्ये गॅसेस तयार झाले, अन्न कुजलं आणि तो ताप जोपर्यंत जात नाही तोपर्यंत वारंवार त्यांना दर 2-3 दिवसांनी ताप येतो आणि मणका दुखायला लागतो. आम म्हणजे प्रेक्षकांसाठी सांगतो की शरीराचा न पचलेला भाग विष, जो शरीरात जाऊन विष बनतो आणि कुठल्या परिस्थितीत बाहेर येतो. येस, आमसंचिती न पचलेलं अन्न तशाच्या तसं आतड्यात पडून राहतं आणि ते पडून राहिल्यानंतर ते पचवण्यासाठी निसर्गाची ॲटोइम्युन सिस्टीम ताप आणते आणि ते आम पचण्यासाठी ताप येतो. बऱ्याच वेळा तिथे लोक पॅरासिटामॉल खातात. तर एक लक्षात घ्या, पॅरासिटामॉल खाऊ नका. ताप आल्यानंतर 4 दिवस तुम्हाला घरी फक्त शांतपणे झोपून राहायचं आहे. कुठल्याही प्रकारचं अन्नाचं सेवन करू नका. भूक लागली तर हिरव्या मुगाची खिचडी अर्धा वाटी, साईच्या लाह्या 1 वाटी, बस एवढंच खायचं. या काळात लोक वरण भात, खूप पाणी पितात, नारळ पाणी पितात. एक लक्षात घ्या, भात खूप खातात. तर अशा गोष्टी शक्यतो ताप आल्यावर करू नका. ताप हा ॲटोमॅटिक जाणार आहे स्वतःहून. तो येतो अन्न पचवण्यासाठी आणि जातो स्वतःहून अन्न पचल्यावर. तिथे नेहमीच औषध लागतं का, तर नाही. ओके, हे झालं लहान मुलांचं. आता थोडं किशोरवयीन किंवा एक मध्ये घेतो. दप्तराचं ओझं जे आहे ते बेसिकली बऱ्याच वेळा शाळांमध्ये गरज नसताना सगळीच पुस्तकं रोज विद्यार्थी घेऊन जातात. तर तिथे निर्बंध कुठेतरी शाळेतल्या लोकांनी, शाळेतल्या प्रशासनाने घातले पाहिजेत की जेवढे गरजेचे आहेत किंवा जे गरजेची पुस्तकं नाही आहेत ती शाळेमध्ये ठेवा. कारण बऱ्याच वेळा मी बघितलं की लहान मुलांमध्ये काही बाक येतात. एकतर सॅक जी वापरणार आहात, जे पालक हा पॉडकास्ट बघतात ते एक लक्षात घ्या, तुमचा मुलगा जो आहे ती बॅग ही दोन्ही खांद्यांवरती समान असेल. काही मुलांना सवय असते की एकाच खांद्यावरती सॅक घ्यायची, मग तो खांदा काही कालांतराने उजवा खांद्यावर घेत असेल तर उजवा खांदा खाली जातो, डावा खांदा वर येतो आणि मानेला एक प्रकारचा विशिष्ट कव यायला लागतो. त्याचबरोबर अति ओझं उचलल्यामुळे, कारण प्रत्येकाची मसलची पॉवर ही वेगळी वेगळी आहे, त्या मसल वीक होतात आणि रोज संध्याकाळी तो एक करतो की माझं दाबून द्या किंवा तेल लावून द्या किंवा तो स्वतः मूव स्प्रे मारतो. तर हे कुठेतरी चुकीचं लक्षण आहे. त्याच्या मसलमधली ताकद वाढली पाहिजे. त्यासाठी 2 खारका सकाळ संध्याकाळ खाणं, रोज कंपल्सरी योगासनं करणं हे खूप गरजेचं आहे लहान मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सुद्धा. आज पालक लोक बऱ्याच वेळा व्यायाम काहीच करत नाही आहेत. व्यायाम ही जी गोष्ट आहे ती तुमच्या शरीरातली उदान वाढवतं. उदान म्हणजे बल वाढवतं. तुम्ही व्यायाम केला तर तुमचं एक लक्षात घ्या, आहारातनं बल हे शरीर चालवण्यासाठी वाटतं आणि काम करण्याचं बल जे आहे ते तुमच्या योगासनांनी वाटतं, एक्सरसाइजने वाटतं. आपण आहार आणि योगावर येऊच. आधी आपण वयाची कॅटेगरी पण संपून घेऊ की किशोरवयीन आणि तरुण वर्ग यांच्यामध्ये मोस्ट कॉमन तुमच्याकडे जे पेशंट येतात त्यांच्याकडे त्यांचा सगळ्यात कॉमन विकार कोणता आहे? त्यांना सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा त्रास होतो? एक लक्षात घ्या, जे लोक तरुण आहेत त्यांच्यामध्ये बेसिकली चुकीच्या हालचाली केले आणि चुकीच्या हालचाली केल्यामुळे झालेली स्लिप डिस्क. चुकीच्या हालचाली केल्या, काहीतरी मी शेतात काम करत नाही आहे पण कधीतरी मित्राकडे गेलो आणि काम करायला लागलो आणि ते करता करता चुकीचं काहीतरी उचललं आणि चुकीचं ठेवलं आहे, त्या कंडिशनमध्ये बऱ्याच वेळा गादी फाटून बाहेर येत आहे. ओके. त्याचबरोबर काहीतरी ढकललं आहे, काहीतरी बघा तुम्ही दिवाळी आणि
पाडवा या काळामध्ये घर आवरायला सगळ्या महिला काढतात आणि ते आवरताना त्यांना कळत नाही की ते किती वेळ काम करतात. ते पटापटा ते संपवण्याच्या नादामध्ये कधी कधी पटापट हालचाली होतात आणि चुकीची एखादी हालचाल होते आणि त्यातनं गादी बाहेर येते. त्याचबरोबर तरुण वर्ग जो आहे तो जिममध्ये जातो, बऱ्याच वेळा डेडलिफ्ट मारण्याचा प्रयोग करतात किंवा चुकीचे वेट लिफ्टिंग करतात किंवा अति वेट लिफ्टिंग करणं, अति साहस करणं हे पण एक मणक्याच्या विकाराचं कारण आहे. तेचबरोबर काही स्त्रिया आफ्टर रिटायरमेंट त्यांना वाटतं की आपण आयुष्यभर काम केलं आहे, आता आपण फक्त टी व्हीच्या समोरच्या मालिका दिवसभर बघायच्या. मग ते सकाळी जो टी व्ही चालू होतो 9ला तो संध्याकाळी 9, 10, 11पर्यंत टी व्ही तसा चालू राहतो आणि त्यामुळे एका जागेवरती बसून 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 डिजनरेटिव्ह म्हणजे 2 मणक्यातलं अंतर कमी होतं, पाण्याची गादी ही कमी व्हायला लागते, मणका एकमेकाला घासायला लागतो आणि त्यातनं चालू झालेली पाठदुखी. ग्रेट. आणि सर अजून एक शेवटचं कारण आहे अति जेवण करणं. काही लोकांना सवय असते की सकाळी 9ला नाश्ता केला, 10 वाजता मित्र आलाय त्याच्याबरोबर एखादा वडापाव खाल्ला, चहा घेतला, त्याच्यानंतर परत 12 वाजता जेवण केलं, 2 वाजता कोणतरी मित्रपरिवार आलेला आहे त्याच्यासोबत मग फरसाण खाल्लं आहे, लाडू खाल्ला आहे, शेव खाल्ली आहे, चिवडा खाल्ला आहे, परत संध्याकाळी चहा घेतला आहे, परत काहीतरी अजून मध्ये फळं खाल्ली, मग दूध पिलं आहे आणि परत रात्रीचं जेवण. हे अति बैठका जेवणाच्या, अति वेळा अति बैठकात जेवण करणं, त्याच्यामुळे आम तयार होतो आणि त्यानंतर पुढे जाऊन कंबरदुखी संधिवाताचा त्रास चालू होतो. म्हणजे जे लोक करत आहात म्हणजे हे ते अति जेवण आहे. अति म्हणजे आता तुमच्या दृष्टीने किती अति असावं किंवा किती वेळा जेवण करावं, कसं जेवण करावं? एक लक्षात घ्या, एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवण करतो तो रोगी. एका बैठकीत तुम्ही बसलेला आहात, पोटभर जेवण करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. जेवणाच्या मध्ये तुम्हाला षडरसात्मक आहार घ्यायचा आहे. मधुर, गोड, आंबट, तिखट, तुरट, कडू, रस हे 6 रसांचं सेवन तुमच्या जेवणामध्ये पाहिजे. गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खायचेत, आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खायचेत, तिखट, तुरट, कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खायचेत. 2 भाग सॉलिड भाग खायचा आहे, 1 भाग लिक्विड भाग खायचा आहे, 1 भाग मोकळा पचन होण्यासाठी ठेवायचा आहे. असं नाही करायचं की पुरणपोळी आज खूप आवडली म्हणजे दाबून मारली, मग नंतर रात्रीच्याला अजीर्ण उलट्या चालू होतात, मग त्यातनं पुढे जाऊन गॅसेसमधनं कॉन्स्टिपेशनमधनं कंबरदुखी. तर आहार जो आहे तो 2 बैठकात जेवण करा. जास्त वेळा तुम्ही बाहेर जाणार असाल, कुठेतरी मित्रांकडे जेवायला जायचं असेल तर योग्य प्रमाणात आणि कमी प्रमाणात जेवण करा, म्हणजे तुम्हाला आजारांची निर्मिती कुठली होणार नाही. तुम्ही सांगितलं आत्ता की जेवणाच्या आधी गोड खायला पाहिजे. खूप ॲड्स बघतो आपण की खाने के बाद मीठा हो जाए, म्हणजे गोड खाल्ल्याने आधी जेवण म्हणजे आपलं भूक मंदावते असं ऐकू नये किंवा असं होतं का? मग तुम्ही असं का सांगताय की गोड आधी खायला पाहिजे? एक लक्षात घ्या, संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, मधुर प्राया आश्रियात. गोड पदार्थ हे जेवणाच्या सुरुवातीला खायचेत. का? ते पचायला, गोड पदार्थ तुम्ही सुरुवातीला खाल्ले ते पटकन पचणार आहेत. गोड पदार्थ हे तुम्ही जर शेवटी खाल्ले ते पचायला वेळ लागतो, कारण शेवटी खाल्ल्यामुळे चयापचय क्रिया व्यवस्थित होत नाही, आम तयार होतो, गुरुता येते पचायला, आणि ते गोड शेवटी जर खाल्लं तुम्ही तर बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना आमसंचिती होते त्यांनी. तर गोड पदार्थ हे शास्त्राने निर्देश दिला की गोड पदार्थ हे सुरुवातीला खावा. आंबट खारट पदार्थ, आंबट खारट म्हणजे काय, तर आवळा, चिंचेची चटणी हे जेवणाच्या मध्ये जर तुम्ही खाल्ली तर त्यांनी अन्न पचन प्रक्रिया चांगली होते आणि अन्नाला खायला रुची येते. अरुची म्हणजे काही खायला इच्छा नसणं. बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच लोकांना वाटतं की मला काही खायची इच्छाच होत नाही. जेवण ला बसलोय, जेवणाच्या सुरुवातीला प्रचंड भूक लागलेली असते, पण एखादी चपाती खाल्ली की लगेच अन्न खाण्याची इच्छा होत नाही. खूप वेळा होतं. असं का होतं, तर 3 अग्नी आहेत. आयुर्वेदशास्त्राने 3 अग्नी सांगितले. अग्नी म्हणजे काय, भुकेची इच्छा, विषम अग्नी, मध्यम अग्नी आणि तीक्ष्णाग्नी. तीक्ष्णाग्नी म्हणजे काय, खाल्ल्या ते अन्न पचून जातं. विषम अग्नी म्हणजे काय, खायला बसलोय, खाण्याची इच्छा आहे पण अग्नी मंद होऊन जातो, भूकच जात नाही किंवा खाऊची इच्छा होत नाही. आणि तिसरा अग्नी जो आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही, ते लोक जेवणावर जेवण करतात, भस्मकसारखे जेवण करतात, त्यांना दर 10 मिनिटांनी, 5 मिनिटांनी, अर्धा तासांनी, 1 तासांनी जेवायला लागतं. त्यांना भस्मक नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये प्रचंड माणूस तो सतत खात राहतो. माझ्याकडे 1.5 वर्षाचा एक लहान मुलगा आला होता, त्याला बऱ्याच पेडिट्रिशियनला दाखवलं त्यांनी की आमचा मुलगा सारखा जेवला, तो रडायचा जेवायला नाही दिलं तर. त्याला दर अर्धा तासांनी जेवण लागायचं.
मग तिथे अपामार्ग तंडूल, अपामार्ग म्हणजे काय, गणपतीला आवडणारी वनस्पती म्हणजे आघाडा, गणपतीला आवडणारी वनस्पती, आघाड्याच्या बियांची खीर जी आहे ती खीर जर त्या रुग्णाला दिली भस्मक नावाच्या, तर ती अग्नी त्याचा कमी व्हायला लागतो आणि त्याच्या जेवणाची फ्रिक्वेन्सी कमी व्हायला लागते. त्याचबरोबर ज्यांना असं विषम अग्नी आहे की ज्यांना खायला बसलोय पण अन्न जात नाहीये, मग तशा लोकांनी आल्याचा तुकडा आणि मीठ जेवणाच्या आधी खाल्लं तर भूक लागायला सुरुवात होते. चिंचेचा कोळ किंवा चिंचेचं सरबत हे तुमचं भूक वाढवते, अन्नपचन करविते. त्याचबरोबर आवळा तुम्हाला बल देतो, ताकद वाढवतो, रसायन आहे, सगळ्या इंद्रियांना तुमच्या बळ देतो. तर अशा प्रकारचं डाएट आपल्या जेवणामध्ये असलं. एक लक्षात घ्या, पाश्चिमात्य संस्कृती जी आहे ती गोड शेवटी खातात, पण वरती ते लोक मद्यपान करतात. तर मद्यपानामुळे त्यांचा गोड पदार्थ, त्यांचे डेजर्स हे पचून जातात. आपल्या भारतामध्ये जेवणानंतर मद्यपान करणं ही संस्कृती नाहीये, सात्म्य सुद्धा नाही, सात्म्य नाही. कारण ते आपल्या कुलाला, एक लक्षात घ्या, काय खायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तुमचा मगाशीचा की काय खावं, तर तुमच्या जीनला, तुमच्या कुळांनी जे आजपर्यंत खाल्लंय, तुमच्या आजोबांनी, वडिलांनी, खापरपंजोबांनी ज्या गोष्टी तुमच्या घरामध्ये खाल्लेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही खायच्यात. सर्वात सोपा फॉर्म्युला. येस, ग्रेट. आता जे आफ्टर 50 जे 50 क्रॉस करतात त्यांना साधारणतः कोणते विकार होतात आणि ते कसे नीट होऊ शकतात? वयाच्या 50 नंतर बघायला मिळालं तर एकतर स्त्रियांमध्ये पहिलं बघूयात आपण. स्त्रियांमध्ये हार्मोनल बॅलन्स, मेनोपॉजकडे ती स्त्री जाते, मग तिला रडावंसं वाटतं, तिला घाम फार येतो, मग तिला गिल्ट फील होतं कारण तिला वेळ नवरा देऊ शकत नाही. बऱ्याच स्त्रियांना मी बघतो कामामुळे नवरा वेळ देत नाही किंवा मुलं मोठी झालेली असतात, घर लहान असतं, मग त्यांच्यात होणारा संवाद हा कमी कमी होत जातो आणि तो संवाद कमी झाल्यामुळं मग त्यांची डिप्रेशन यायला लागतं, मग झोप येत नाही, मग त्यातनं वेगवेगळे आजार निर्माण होतात. त्याचबरोबर धातुक्षयजन्य, अति काबड कष्ट करणं किंवा अति किचनमध्ये उभा राहणं, घरातली सगळी कामं अति प्रमाणात करणं, स्वतः मीच करेल, मुलांना त्रास होऊन देणार नाही, नवऱ्याला त्रास होऊन देणार नाही, आणि त्यातनं तिला होणारी कंबरदुखी, मानदुखी किंवा आजचं जे जीवनशैली आहे, तुम्ही बघा आज सगळ्यांच्या घरी, मॅक्झिमम लोकांच्या घरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. तर मोबाईलचा अतिवापर, बरोबर, दिवसभरात 1 तास मोबाईल वापरताय ठीक आहे, पण तुम्ही 5-6 तास रील बघताय आणि त्यातनं होणारी मानदुखी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचबरोबर मानेचा कव हा कमी होत चालला आहे लोकांचा, कारण व्यायामाचा अभाव आहे पूर्ण. त्याचबरोबर वयोवृद्ध माणसांमध्ये दुसरं दिसतं ते म्हणजे फ्रॅक्चर्स. काय होतं की बऱ्याच वेळा सगळ्यांच्या घरी टाईल्स असतात, फरशा ह्या ओढल्या असल्या तरी समजत नाही आणि पाय स्लीपर वापरत घसरतात आणि घसरल्यामुळे फ्रॅक्चरचे चान्सेस संध्याकाळी लघवीला उठताना बरेच वेळा बघायला मिळतात. त्याचबरोबर तोल जाणं, त्याचबरोबर चक्कर येणं हा प्रयोग रिटायरमेंटच्या नंतरच्या म्हणजे वयाच्या 50च्या नंतरच्या लोकांमध्ये बराच दिसतो. चक्कर येते, फिरल्यासारखं वाटतं, बिकॉज ऑफ खूप वेळ एका जागेवर बसणं आणि त्यांनी मानेचं कॉम्प्रेशन येणं. त्याचबरोबर कमरेमधलं कॉम्प्रेशन आलं की पाय जड होतो, पायाला बधिरता यायला लागते, पायाला मुंग्या यायला लागतात. त्याचबरोबर एखादा डायबिटीस सारखा आजार आहे आणि त्याच्यासोबत कंबरदुखी, बीपीचा त्रास आहे त्याच्यासोबत कंबरदुखी, असे वेगवेगळे व्हेरिएशन पेशंटमध्ये बघायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही कॉन्शियस असणं, तुमचं वय काय, तुमचं मन काय, कशात गुंतलं आहे आणि तुम्ही काय विचार करताय हे नेहमी डोक्यात असेल तर आजार हे प्रत्येक वयोगटातले कमी कमी होत जाणार आहे. तुम्हाला कळतं की मी आज खूप पळालो आहे आणि माझी कंबर दुखती आहे, आज मी जेवणावर जेवण केलं आहे, गॅसेस झालेत आणि मी परत जेवतोय आणि रात्री दुसऱ्या दिवशी कंबर दुखते, हे तुम्हाला कळतं. मी लघवीला लागलेली आहे, लघवीला गेलो नाही आहे आणि त्यातनं कंबर दुखायला लागली. प्रत्येकाला जे नॉर्मल सेन्सेस आहेत त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर कंबरदुखी आणि मानदुखी नक्कीच कमी प्रमाणात होणार आहे. ठीक आहे, आपण लक्ष देतोय, पण उपाय काय करता येईल? मग एक लक्षात घ्या, आता मला लघवी लागली आहे तर तुम्ही लघवीला जावा, टॉयलेटला लागली टॉयलेटला जावा, टॉयलेट अडवून ठेवू नका. बऱ्याच वेळा टॉयलेट अडवून ठेवली त्यामुळे कंबर दुखायला लागते, गॅस तयार होतो, गॅस सगळा वरती येतो आणि फिरायला लागतो. तसंही आयुर्वेदामध्ये सांगतात की कोणते वेग रोखू नये. येस, मलमूत्र, वीर्य, मलाचा वेग, मूत्राचा वेग, श्रिंक. आता श्रिंक येते आणि तुम्ही अडवली तर मान अवघडते, डोळ्यातनं अश्रू येतात, ते आनंदाचे अश्रू आणि दुःखाचे अश्रू, ते तुम्ही अडवून ठेवलेत त्याच्यामुळे मान अवघडून जाते. हनुस्तंभ म्हणजे हनुवटीचा भाग पूर्ण कडक होऊन जातो. त्याचबरोबर जांभळी आली आणि तुम्ही जांभळी अडवून ठेवली आहे त्याच्यामुळे मान सगळी अवघडून जाते.
लघवीचा वेग अडवला, मलाचा वेग अडवला, गॅस तुमचा पास होतोय आणि तो गॅस तुम्ही धरून ठेवताय, एखाद्या फंक्शनमध्ये बसलाय तर तो गॅस अडकल्यामुळे बऱ्याच वेळा कंबर दुखायला लागते काही कालांतराने. तर जे वेग आहेत नॅचरल, त्या वेगाला तुम्हाला अडवायचं नाहीये. जसं तुम्ही सांगितलं की 7-8 घंटे काम करणं, वर्क फ्रॉम होममध्ये काम करणं किंवा मोबाईल खेळणं, यामुळे मानदुखी सारखे प्रॉब्लेम सुरू होत आहेत. घरच्या घरी यांच्यावर काय उपचार करू शकतो? एक लक्षात घ्या, पहिलं कॉन्शियस असणं गरजेचं आहे की नक्की मला कशामुळे त्रास होतो आहे. हेतू, आयुर्वेदशास्त्राने हेतू याला म्हटलं. हेतू म्हणजे काय केल्यामुळे काय होतं. हेतू जर आपण कमी केले, कारणं कमी केली तर आजार आपले कमी होणार आहे. मला कळतंय की मी लघवीला जायचं आहे पण मी लघवीला जातच नाही आहे आणि त्यातनं मला त्रास होतो, हे तुम्हाला समजतंय, तरी तुम्ही ती चूक परत करताय, तर तुमचे आजार हे वाढणार आहे. पहिलं आहे की हेतू बंद करणे, कारणं बंद करणे. सेकंड आहे की जो आजार झाला आहे तो आजार तुमचा 4 आठवड्यात बरा होतोय घरगुती उपचारांनी, तर ओके. पण ते घरगुती उपचारांनी बरा होत नसेल तर तुम्हाला डॉक्टरांना दाखवायचं आहे. बरोबर. रोज सकाळी उठल्यावर कंबर अवघडत असेल तर नक्कीच तुम्हाला डॉक्टरांना दाखवायचं आहे. आता यात घरगुती उपचार करताना पहिली गोष्ट आहे की आपण आल्याचा तुकडा आणि मीठ आणि एरंड तेल 2 चमचे हे सगळं मिक्स करून दिवसभरात 3 वेळा घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची कंबरदुखी मानदुखी ही कमी होईल. त्याचबरोबर तुम्हाला हलके फुलके व्यायाम तुम्हाला घरच्या घरी करायचे आहेत. हलके फुलके स्ट्रेचिंग घरच्या घरी करायचे आहेत. जसं सूर्यनमस्कार सारखा व्यायाम आहे, तो दिवसभरात तुम्ही एक 3 ते 5 सूर्यनमस्कार 10 सेकंद होल्डिंग, पहिल्या सूर्यनमस्कारास, दुसरा सूर्यनमस्कारास 20 सेकंद होल्डिंग, तिसरा सूर्यनमस्कार 30 सेकंद होल्डिंग करून जर सूर्यनमस्कार केले, आसन आहेत त्या सूर्यनमस्कारामधले, तर एकेकाला 10 सेकंद थांबायचं, मग पुढची पोझिशन करायची. तसं जर सूर्यनमस्कार आपण मारले तर साधारण तुमच्या मसलची स्ट्रेंथ ही वाढायला लागते. याला आम्ही म्हणतो मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस. मसल एनर्जी टेक्निक याने मसलची ताकद वाढायला लागते आणि त्यामुळे स्टॅबिलिटी येते. स्टॅबिलिटी आली तर आपण इझिली पृथ्वीवरती उभं राहणार आहे, पण स्टॅबिलिटी नसेल तर तुम्ही इम्बॅलन्स होणार आहात पृथ्वीवरती. त्याला आम्ही ग्रॅव्हिटी म्हणतो आमच्या भाषेमध्ये. तर घरच्या घरी वाफारा घ्यायचा आहे. मानेपासून कमरेपर्यंत तुम्हाला निरगुडीची पानं, शेवग्याची पानं, दशमुळाची भरड 2-3 चमचे हे सगळं टाकायचं आहे आणि कमीत कमी एक अर्धा तास मान, पाठ, कमरेला वाफारा द्यायचा आहे. त्या वाफाऱ्याने तिथले मसल सुजलेले कमी होतात, दुखणं कमी होतं. त्याचबरोबर दशमूळ म्हणजे 10 भरड येतात, 10 मुळं येतात. 10 मुळांचं साधारण 2 चमचे दशमूळ, 1 कप दूध, 1 कप पाणी, 2 खारीक, 11 काळे मनुके, 1 चमचा खडीसाखर हे सगळं मिक्स करून काढा बनवायचा आहे दुधाचा आणि तो काढा गाळून मंद गॅसवर आटवायचा आहे आणि तो गाळून 1 कप काढा रोज सकाळ संध्याकाळ जर घेतला तर ताकद यायला लागते आणि दुखणी जवळजवळ ज्यांचे कंबर दाबल्यानंतर बरी वाटते, ज्यांच्या कमरेला किंवा मांड्या दुखतात आणि मांड्याला एखादा रुमाल बांधल्यानंतर बरं वाटतं, अशा लोकांनी हा काढा जर पिला तर नक्कीच त्याची कंबरदुखी घरच्या घरी बऱ्यापैकी कमी होते. दुसरा प्रयोग म्हणजे जर कंबर अवघडती आहे, ठसठसल्यासारखी दुखती आहे, भुसकल्याप्रमाणे दुखती आहे, तिथे तुम्ही दुःख दबाव लेप नावाचं मेडिकलमध्ये बजरंग लेप मिळतात, ते साधारण तिथे लचक भरली आहे अशी कंडिशन असेल तर ते लचक भरल्याच्या ठिकाणी दुःख दबाव लेप गरम पाण्यात चांगला गरम करायचा आहे, उकळायचा आहे आणि त्याला चांगला लेप जाडसर तिथे ठेवायचा आहे. 20 मिनिटाचा लेप घालायचा आहे. परत दिवसभरात 3 वेळा लेप 4 ते 5 दिवस करायचा. त्यांनी पूर्ण कंबरदुखी कमी होऊन जाते. ओके. बऱ्याच गोष्टी दिनचर्याशी निगडीत आहे असं मला दिसते तुमच्या उत्तरामधून. तर थोडक्यात मी दिनचर्याकडे घुसतो की माणसाने सकाळी उठल्यापासून काय काय गोष्टी कराव्या जेणेकरून त्याला हेल्दी म्हणजे मणक्याचे कोणतेच आजार होणार नाही. झोपावं कसं, त्यामध्ये खाणं काय असावं, किंवा सकाळी बेडपासून उठल्यापर्यंत परत बेडपर्यंत झोपण्यापर्यंत सगळं सांगा. पहिली गोष्ट आहे की मी कोण हे प्रत्येकाने स्वतःला विचारायचं आहे. मी कोण आणि माझा जन्म या पृथ्वीवरती कशासाठी झाला आहे. माझा जन्म या पृथ्वीवरती कशासाठी झाला आहे. प्रत्येकाचा जन्म काहीतरी कर्म करण्यासाठी झाला आहे आणि ते कर्म निष्काम कर्म केलं आपण तर आपल्यामध्ये जे काही विचार दिवसभरात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत असंख्य विचार आपल्या डोक्यात येतात, असंख्य आठवणी आपल्या डोक्यात येतात, असंख्य व्हिज्युअलायझेशन आपण करत राहतो. मला हा ड्रेस घ्यायचा आहे, मला ही गाडी घ्यायची आहे, मला हे घर घ्यायचं आहे, मला जॉबमध्ये हे करायचं आहे, मी आज बॉसला हे सांगणार आहे,
माझ्या स्टाफला मी हे सांगणार आहे, माझ्या बायकोला मी हे गिफ्ट देणार आहे. तर या सगळ्या घडामोडी माणूस बाथरूममध्ये आंघोळीला गेला तरी डोक्यात विचार असतात. बरोबर. तो आंघोळ करतो का विचार करतो हा मला पडतो प्रश्न. तर एक लक्षात घ्या, विचारांवरती तुम्हाला स्थगिती पहिली आणायची आहे. विचारांवरती स्थगिती आणणं, कमीत कमी विचार करणं, कमीत कमी डोक्यात गोष्टी साठवणं, हा जर प्रकार केला तर जवळजवळ 70% आजार हे कमी होतात. हा थेट सल्ला माझ्यासाठी होता असं वाटतं मला. आजार, कोणताही आजार हा शारीरिक 50% आणि मानसिक 50% तयार होतो. कुठलाही आजार, हे वाग्भटाचार्यांनी 5व्या अध्यायात हे सूत्रच लिहिलेलं आहे की कोणताही आजार शारीरिक 50%, मनाने 50% होतो. कुठलाही आजार निर्मिती होण्याआधी तो पहिला डोक्यामध्ये येतो आणि नंतर शरीरात येतो. म्हणून लोकांनी किंवा मनुष्याने जे हृदयात आहे ते ओठात आणावं, जे ओठात आहे ते हृदयात न्यावं आणि डोक्यात न्यावं. बऱ्याच वेळा हृदयात एक असतं, ओठात एक असतं आणि मनात परत तिसरंच चालू होतं. मग यातनं विकारांची साखळी निर्माण होते आणि बऱ्याच वेळा अस्थिर मन, चंचल मन हे आजारांवरती आजार निर्माण करतात. म्हणून मन शांत पाहिजे, स्थिर चित्त पाहिजे, वैराग्याचा आश्रय पाहिजे. सतत तुम्हाला जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच तुम्ही ठेवा, पण ज्या गरजेच्या गोष्टी नाही आहेत त्या डोक्यामध्ये पण साठवायच्या नाही आहेत आणि शरीरामध्ये, शरीराच्या आजूबाजूला घरात पण साठवायच्या नाही आहेत. हे जर तुम्ही केलं तर तुमचं आनंदी राहण्याचा प्रमाण हे 100% वाढणार आहे. पहिलं आनंदी राहावा, आनंद प्रत्येक गोष्टीत शोधा. बऱ्याच वेळा एखादा ग्लास इथे ठेवला आहे पण तो ग्लास काही कारणास्तव पडला, फुटला, मग आपण मनस्ताप करत राहतो, अरे माझ्या सासूबाईंनी तो ग्लास इटलीवरनं आणला होता आणि तो तुम्ही फोडला. मग मनस्ताप तो महिनाभर डोक्यात चालतो आणि त्यामुळं मग पित्ताचा त्रास चालू होतो, मग रात्रभर झोप येत नाही त्या ग्लासमुळे. मग अशा बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनात होतात. हे उदाहरण म्हणून मी दिलं आहे, अशी बरीच उदाहरणं आपल्या आयुष्यात होतात. मेरे दिल को लगी हुई चोट मैं भूल नहीं सकता. मग माणसाला ते सतत त्या गोष्टी आठवतात. मग त्याचा परिणाम तुमच्या हृदयावरती, त्याचा परिणाम तुमच्या किडनीवरती, त्याचा परिणाम तुमच्या वेगवेगळ्या ऑर्गनवरती होतो आणि तो परिणाम तुमच्या मनाचा शरीरावरती वेगवेगळ्या आजार निर्मितीसाठी इफेक्ट होतो. त्यामुळे मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे हे कारण. हा झाला पहिला भाग, मन. त्यानंतर मग आलं शरीर. मग शरीर आलं तर शरीरामध्ये काय आली? इंद्रिय आली, कर्मेंद्रिय आली, ज्ञानेंद्रियाचं काम आहे, मला सांगा, डोळ्याने खायचं काम चालू केल्यावर, कानाने बघण्याचं काम चालू केलं तर ह्या इंद्रियांचा अयोग, अतियोग आणि मिथ्यायोग. अयोग म्हणजे काय? ज्या इंद्रियांनी जे काम करायचं तेवढंच करू द्या, त्या इंद्रियाला जास्त वापर करून देऊ नका. म्हणजे आता आपण डोळे, किती वेळ स्क्रीन बघायची हे त्यांनी त्याचं ठरवायचं आहे. ती स्क्रीनचा अति डोळ्याचा तुम्ही वापर केला तर त्रास तुम्हाला होणार आहे. बरोबर. त्या मोबाईलवरती मी वापर करणारच नाही अशा पण टोकाची लोक असतात. मी काही वापर करणार नाही, थेट त्याग. मग ते अयोग, त्याला म्हणतो आम्ही अयोग. मग आता जिथे तुम्हाला विमानाचं तिकीट त्या मोबाईलमध्ये आलं आणि तुम्ही म्हणणार आहे की मोबाईल मी बघणार नाही, तर तो तिथला जो सिक्युरिटी गार्ड आहे तुम्हाला हाकलून घरी देईल. आणि मिथ्यायोग म्हणजे रात्री झोपायची वेळ ठरलेली आहे तुमची, 10 वाजता मी झोपणार आहे, त्यावेळेस तुम्ही मोबाईल घेऊन 2 वाजेपर्यंत बसताय, याला म्हणायचं मिथ्यायोग. हा सर्वात कॉमन योग दिसतोय मला. तर ह्या ज्या ज्ञानेंद्रिय जी आहेत तुमची, ज्याच्यामध्ये डोळे, कान, त्वचा, जीभ. आता जिभेचा अयोग, अतियोग, मिथ्यायोग म्हणजे तो 2 प्रकारे होतो, खाण्यासाठी आणि बोलण्यासाठी. येस. योग्य वेळी योग्य बोला, योग्य वेळी योग्य शब्द तोंडातनं बाहेर काढा. एकदा चुकीचे शब्द बाहेर पडले तर परत आत जात नाही. चुकीचं खाल्लं परत बाहेर घेता येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जाणीवपूर्वक जर आपण विचार केला तर आपल्या हातनं चूक घडणार नाही. चूक होणं म्हणजे प्रज्ञापराध, प्रज्ञा अपराध हा संस्कृत शब्द आला की चूक होणं. तर हा जो प्रकार आहे, शरीर मी तुम्हाला म्हटलं की पहिलं ज्ञानेंद्रिय, नंतर आली कर्मेंद्रिय. कर्मेंद्रियामध्ये आले तुमचे दोन्ही पाय, दोन्ही हात, यांचा वापर समदोषः समग्निश्च समधातू मलक्रिया.
समान अवस्थेत आपण जर त्यांचा वापर केला तर तुम्हाला त्यातनं दोष उत्पन्न होणार नाही, त्यातनं आजारांची निर्मिती होणार नाही. कुठलंही गोष्ट तुम्हाला करायची आहे त्याला अति प्रमाणात ती करायची नाही आहे, बॅलन्स लाईफ पाहिजे. मी हाताचा बॅलन्स वापर करेल, पायाचा बॅलन्स वापर करेल. त्याचबरोबर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण 600 हालचाली करतो. एका जागेवरती कमीत कमी 45 मिनटं बसायचं आहे. 45 मिनटापेक्षा जास्त वेळ बसायचं नाही आहे. तुम्ही गाडीतला प्रवास करताय, ऑफिसमध्ये आहात, रेल्वेतला प्रवास करताय, विमानाचा प्रवास करताय, 45 मिनटानंतर उठायचं आहे, 5 मिनटं चालायचं आहे मधल्या पॅसेजमध्ये, 45 मिनटानंतर दुसरी मूव्हमेंट करायची. त्याचबरोबर उभे आहात, 45 मिनटानंतर बसा 5-10 मिनटं, परत उभे राहा. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय, कुठल्या तरी ऑफिसमध्ये काम करताय, प्रत्येक वेळेस 45 ते 50 मिनटानंतर तुम्ही तुमचं डोक्यामध्ये आणा की आपण कुठल्या अवस्थेत काम करतोय आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शन तुम्हाला करायची आहे. याचबरोबर तुमच्या जेवणाच्या वेळा नियमित पाहिजेत. सकाळचं जेवण 9:30-10 वाजता, संध्याकाळचं जेवण 6:30-7 वाजता, ज्यांना शक्य असेल त्यांनी तरी करावं. त्याचबरोबर झोपायची वेळ तुमची फिक्स पाहिजे आणि उठण्याची वेळ ही फिक्स पाहिजे. सकाळी कमीत कमी 5:30-6ला उठणे, संध्याकाळी 10 वाजता झोपणे, हा जर प्रकार केला तर आपल्या शरीरामध्ये होणारे आजारांची निर्मिती बंद होणार आहे. ओके, आजारांची निर्मितीच बंद होणार आहे. आणि त्याच्यामुळे मग त्याचबरोबर आपलं मन कशात अडकलं आहे, आपलं मन कशात आहे, आपल्या मनामध्ये काय सतत विचार चालू आहेत, याचा आपण विचार करून विवेक जागृती जर केली, विवेक आपला डोक्यामध्ये सतत ठेवला, मी काय खातोय आज, कशात कुठले पदार्थ मिक्स करून खातोय का. बऱ्याच वेळा बघा दूध आणि केळं खूप लोक खातात, मग दूध आणि केळं हे विरुद्ध अन्न आहे, विष निर्माण करतं शरीरामध्ये. त्याचबरोबर मासे आणि दूध पदार्थ खाणे, किंवा काही लोकांना व्यसनं असतात वेगळी, काही लोक दारू पितात, काही लोक वेगवेगळी तंबाखू खातात. तर मग ती व्यसनं आपल्याला कशी कमी करता येईल याचा तुम्ही तुमचा विवेक ठेवायचा. एक लक्षात घ्या, मी सांगतो म्हणून बंद करू नका. तुम्हाला काय वाटतं ते खाल्ल्यानंतर ते क्षणिक सुख किती काळ टिकतं हा तुम्ही तुमचा अभ्यास करायचा आहे. मग ती दारू तुम्ही योग्य प्रमाणात घेत असाल तर ती तुमच्यासाठी अमृत आहे, पण तीच दारू तुम्ही अति प्रमाणात चुकीच्या मात्रेत चुकीच्या वेळेत घेताय तर ती विषाप्रमाणे मारक ठरते आणि वेगवेगळे आजार निर्माण करते. कारण आज तुम्ही दारू पिण्यासाठी जी किंमत मोजताय तीच किंमत तुम्हाला तुमचा आजार बरा करण्यासाठी काही कालांतराने मोजावी लागणार आहे. याचाही विवेक तुम्ही करा, म्हणजे ॲटोमॅटिक तुमची व्यसनंही कमी होतील. तुमचा विवेक तुम्ही जागृत ठेवायचा. सतत मी काय खातोय, मी काय विचार करतोय, माझ्या मनात काय चाललं आहे, मी काय पदार्थाची माझी इच्छा आहे, कुठल्या गोष्टीत माझं मन अडकलेलं आहे आणि ते कसं कमी करता येईल आणि मी आनंदी कसं राहील याच्याकडे जर फोकस ठेवला, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्या हालचाली योग्य केल्या, पटकन टॉर्क आणि फोर्स कमीत कमी प्रमाणात वापरला आहे, झटके बसणाऱ्या हालचाली कमी केल्यात, एखादं काम डोकं चालवून शरीराने केलेलं आहे, तर तुमचे पाठीचे, मानेचे, कमरेचे, हातापायांच्या सांध्यांचे आजार हे नक्कीच आटोक्यात येतात, कमी होतात आणि त्रास होत नाही. अगदी बरोबर. झोपण्याच्या सवयी सगळ्यात जास्त लोकांना सकाळी उठल्यावर समजतं की माझं हे दुखतंय, हे दुखतंय. बरोबर. हा एक खूप मोठा प्रश्न आहे की नेमकं झोपावं कसं. कोणी म्हणतं डाव्या कुशीवर झोपावं, कोणी सरळ झोपावं, अंथरुणावर झोपावं, कोणी चटाईवर झोपावं म्हणतंय. तुमच्या दृष्टीने काय योग्य आहे? एक लक्षात घ्या, झोपणं हे प्रत्येकाला प्रिय आहे. झोप जर झाली व्यवस्थित, निद्रादेवी जर व्यवस्थित प्रसन्न असेल आपल्यावरती, तर आपल्या शरीरामध्ये सगळे एन्झाईम्स, सगळे हार्मोन्स हे सिक्रीट व्हायला लागतात. कमीत कमी 7.5 ते 8 तासाची झोप ही पाहिजे. झोपताना नेहमी दक्षिणेकडे डोकं करून झोपा शक्यतो, किंवा पूर्वेकडे डोकं करून झोपा. झोपताना पहिली काही वेळ झोपायला जायच्या आधी डोक्यामध्ये कमीत कमी विचार पाहिजे. जर विचार खूप असतील, डोक्यामध्ये रागाराग असेल, डोक्यामध्ये विचार वेगळे वेगळे असतील, तर तुम्ही दीर्घ प्राणायाम झोपायला जायच्या आधी कमीत कमी 10 ते 15 मिनटं अनुलोम विलोम प्राणायाम करणं. 10 वेळा उजव्या नाकपुडीतनं श्वास घ्यायचा आहे, डाव्या नाकपुडीतनं श्वास सोडायचा आहे, डाव्या नाकपुडीतनं श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीतनं श्वास सोडायचा आहे. हा प्राणायामाची एक सायकल अशी कमीत कमी 10 वेळा, 20 वेळा, 25 वेळा जर तुम्ही केली, आणि त्यानंतर दीर्घ ओंकार अ उ म चा उच्चार ओम,
मकार जो आहे तो तुमची जीभ जी आहे ती टाळूला चिकटली पाहिजे आणि कानामधनं डोळ्यामधनं तो मकारचे व्हायब्रेशन तुमच्या कवटीमधनं डोक्याच्या आतमधनं ते मकारचे व्हायब्रेशन हे बाहेर जर पडले दीर्घ तर बऱ्याच वेळा क्रेनियोसॅक्रल फ्लुइड जे आहे तिथले लिजन्स हे कमी होतात. तिथले की लिजन्स जर कमी झाले तर झोप शांत लागते. विचार कमी झाले, झोप शांत लागली तर तुमचं आतमधलं डोपामाइन, तुमचं आतमधलं सेरोटोनिन हार्मोन हा रिलीज होतो आणि एक प्रसन्न होऊन तुम्ही दुसऱ्या दिवशी उठता. पण तुमची झोप व्यवस्थित नाही झाली आहे मग तुमचं पोट साफ होणार नाही. झोप व्यवस्थित नाही झाली आहे मग पित्ताचा त्रास होतो. झोप व्यवस्थित नाही झाली आहे त्यामुळे बारीक ताप आल्यासारखं वाटतं, अंग दुखतं, कणकण जाणवते, सगळं दाबून घ्यावशी वाटतं, रगडूशी वाटतं, आळस येतो. हे सगळी आजार जे आहेत झोप न येण्यामुळे आहेत. त्यामुळे झोपताना नेहमी शक्यतो प्राणायाम करून ओंकार साधारण 4 ते 5 ओंकार करून झोपताना तुम्ही पहिलं पाठीवरती एक साधारण 10 ते 15 श्वास मोठे मोठे पाठीवरती घ्यायचे आहेत. श्वास दीर्घ घ्यायचा आहे, दीर्घ सोडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही उजव्या कुशीवरती झोपा. 5 ते 10 श्वास उजव्या कुशीवर घ्यायचे आहेत आणि त्यानंतर डाव्या कुशीवरती 10 श्वास घेऊन डाव्या कुशीवरती झोपायचं आहे. पण काही लोकांना उजव्या कुशीवर झोप येते, काही लोकांना डाव्या कुशीवर झोप येते, काही लोकांना पोटावरती झोपल्यावर झोप लागते. ही प्रत्येकाची ठरलेली एक जी पद्धत आहे. एक लक्षात घ्या, चुकीच्या सवयी लागलेल्या असतात. त्या चुकीच्या सवयी तुम्हाला बदलायच्या असेल तर तुम्हाला ज्ञान पाहिजे आणि ज्ञान पाहिजेसाठी तुम्हाला कसं झोपायचं तर पहिली एक दोहा त्यासाठी आलेला आहे. पाठीवर झोपतो तो योगी, पोटावरती झोपतो तो भोगी, उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी आणि डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी. तुम्हाला पटलं तर तुम्ही हा बदल कॉन्शियसनेस आणा आणि पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला समजेल की काय होत आहे. एक लक्षात घ्या, पोटावर झोपताय आणि तुम्हाला दीर्घकाळ ती सवय लागलेली आहे. एक लक्षात घ्या, एखाद्याची वाईट सवय त्याच्यासाठी ती सात्म्य होते काही दिवसांनी. मग तुम्ही पाठीवर झोपायला लागला, पहिले 8 दिवस तुम्हाला झोप येणार नाही, कसं तरी वाटेल, बेचैनी वाटेल. पण तुम्ही हा पॉडकास्ट ऐकला नक्कीच बदल करा. तर शक्यतो 2 इंचाची ते 4 इंचाची गादी पाहिजे. मेमरी फोम विथ 2 इंच जाड आणि 2 इंच मेमरी फोमची गादी घ्या. त्याचबरोबर ज्यांना चटईवर झोप लागते त्यांनी चटईवर ती थंडी वाजणार नाही, अंगाला शैत्यता, थंड लागणार नाही ह्या हिशोबाने चटई 2 इंचाची 1 इंचाची तुम्हाला 2 चटई किंवा त्याच्यावरती घोंगडी या पद्धतीने झोपा. झोपताना हा विचार पाहिजे की पूर्ण विचार शून्य अवस्थेत झोपा. अति डोक्यात विचार चालू आहेत, काहीतरी रागवला आहे, खूप तणाव चालू आहे आणि तुम्ही झोपताय, मग तुम्हाला हार्ट अटॅक यायचे चान्सेस हे वाढतात. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, झोपताना प्रत्येकाला झोप ही प्रिय आहे. मग प्रत्येकाला, काही लोक, लहान मुलं अंगावरची चादर घेतच नाहीत, काही लोकांना चादरीशिवाय झोप येत नाही. तर एक लक्षात घ्या, लहान मुलांना चादर घेत नसेल तर त्याला ती चादर देऊ नका. त्याची ॲटोबॉडी सिस्टीम जी आहे ती आतमधनं थंडी असेल तर ती आतमधनं ॲटो इम्युन सिस्टीम गरम करते, गरम आहे तिला ॲटो इम्युन सिस्टीम थंड करते. एक लक्षात घ्या, हे मेकॅनिझम देवानी आतमध्ये बसवलेलं आहे, ते डायरेक्ट आहे, त्याला बाहेरनं गरज नाही आहे. त्यामुळे तुम्हाला चादर घेऊशी वाटते तर घ्या, चादर घेऊशी वाटत नाही आहे तर तुम्ही घेऊ नका. त्याचबरोबर आनंदाने उठा. उठताना नेहमी एका अंगावरती उठायचं आहे. उठल्या उठल्या भूमीला वंदन करायचं आहे आणि त्याबरोबर ह्या ईश्वराला नमस्कार करायचा आहे की हे प्युअर सोल, हे शुद्ध परमात्मा, सर्वांना आनंदी ठेव, सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव माझ्या सतत मुखात राहू दे. ही जर विश्वप्रार्थना आपण केली तर नक्कीच आपला दिवस हा चांगला जाणार आहे. आणि तुम्ही शुद्ध सोल आहात, देवानी बनवलं आहे, हे मानवानी काही बनवलं नाही आपल्याला. आपल्याला जे बनवलेलं आहे, आपल्या कर्मामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला जे घर, गादी, बायको, गाडी, हे सगळं आपल्या आपल्या कर्मामुळे मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा आनंद घ्या. सतत दुःखी राहू नका की शेजारच्याची गाडी चांगली आहे, शेजारच्याची पत्नी चांगली आहे, असा विचार डोक्यात आणू नका. सतत तुमची नोकरी चांगली आहे, तुमचं जे काही चाललं आहे त्यामध्ये आनंद कसं आणि संतोष वृत्ती कशी ठेवता येईल हे ठेवलं. सतत सुविचार वाचणं, एखादी ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, गुरुचरित्राचं पारायण करणं किंवा त्या गोष्टी ऐकणं, चांगल्या गोष्टी सतत ऐकणं, तुमचा डोकं त्याच्यामध्ये घालणं हे खूप गरजेचं आहे. अन्यथा मग डोक्यामध्ये राजसिक आणि तामसिक विचार यायला लागले की तुमच्या शरीरामध्येही
तशा प्रकारचे स्विचेस चालू होतात आणि मग आजारांना आणि इतर तुमच्या प्रवृत्तीला निर्मिती आणि त्यातनं लोभ, काम, क्रोध, शोक, भय, ईर्ष्या, द्वेष, मत्सर ही भावना एकदा वाढत चालली, मग वेगवेगळे आजार इतके तयार होतात बाजूने, मग आपल्याला समजत नाही नक्की आपल्या आयुष्यात काय चाललं आहे. मग आपण सगळ्याला नावं ठेवायला लागतो की अरे माझ्याच बाबतीत हे घडलं आहे, आई त्याच्यावरच जास्त प्रेम करते, माझ्यावर करत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या बुद्धीवरती, बुद्धीचा परिणाम मनावरती, मनाचा परिणाम शरीरावरती आणि शरीराचा परिणाम तुमच्या वेगवेगळ्या आजार निर्मितीसाठी होतो. म्हणून सतत आनंदी राहा, मन प्रसन्न ठेवा आणि संतोष. इंडियन टॉयलेट्स आणि वेस्टर्न टॉयलेट जी कमोड पद्धती तुमच्या दृष्टीने कोणती योग्य आहे? एक लक्षात घ्या, इंडियन टॉयलेटचा जो प्रकार आहे हे बघा, पूर्वीच्याला लोक गावाच्या आजूबाजूला किंवा बाहेर जाऊन टॉयलेट करत होते. घरामध्ये टॉयलेट संस्कृती नव्हती, पण आता प्रत्येक घरामध्ये 1 BHK 2 BHK फ्लॅट किंवा बंगल्यांमध्ये टॉयलेट असतं. तर टॉयलेट हे शक्यतो इंडियन असलेलं खूप चांगलं. का तर एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 2 पायावरती खाली बसता त्यावेळेस आपणाचा वेग ॲटोमॅटिक सरतो खाली, प्रेशर ॲटोमॅटिक येतं. त्यासाठी कुठल्याही प्रकारची तंबाखू किंवा कुठल्याही प्रकारचं गरम पाणी हे प्यावं लागत नाही. कमोड वापरताय तिथे तुमचा वेग अडून राहतो, इंटेस्टाईनला जो ग्रॅव्हिटी पाहिजे, जो पूल पाहिजे तो बसत नाही आणि त्यामुळे मल तसाचा तसा पडून राहतो. मग त्यामुळे बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक यायचे चान्सेस असतात, कारण ते कुदतात जोरजोरात. त्यामुळे बऱ्याच लोकांमध्ये अंबेलिकल हर्निया किंवा इन्ग्वायनल हर्नियासारखा आजार कमोडमुळे वाढत चाललेला आहे. तर घरी शक्यतो तुम्ही इंडियन टॉयलेटचा वापर करा. ज्या लोकांना बसता येत नाही, गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी शक्यतो साईडला बार लावा आणि इंडियन वापरण्याचा प्रयत्न करा. रोज जेवायला जमिनीवरती बसा पाठ घेऊन, म्हणजे काय होईल तुमचं जे एक लक्षात घ्या, सोपे हे पाहुण्यांसाठी असतात, टेबल पाहुण्यांसाठी असतात. रोज तुम्ही घरात पाठ टाकून जेवायला बसायचं आहे, मांडी घालून जेवायला बसायचं आहे. जेवताना मोबाईल, TV हे बंद असेल, पूर्ण लक्ष आहे जेवणाकडे. आणि त्याचबरोबर टॉयलेट तुम्ही करत आहात, टॉयलेट करताना नेहमी इंडियन टॉयलेट वापरताय, डोक्यामध्ये विचार नाही आहेत, टॉयलेट लागल्या टॉयलेटला जात आहे, तर तुमची टॉयलेट साफ होणार आहे आणि तिथनं वेगवेगळे आजाराची निर्मिती होणार नाही आहे. ओके. बरेचसे ऑपरेशन होतात, ऑपरेशनमध्ये ॲनेस्थेशिया दिला जातो, त्यानंतर लोकांना काही प्रॉब्लेम सुरू होतात, मग ते कमरेचे असू द्या किंवा मणक्याचे असू द्या किंवा मसलचे असू द्या. काय चुकतं आहे? एक लक्षात घ्या, ॲनेस्थेशियाचे इंजेक्शन्स हे बऱ्याच वेळा प्रत्येक रुग्णालाच त्रास देतील का, तर असं नाही आहे. 2 ते 3% रुग्णांमध्ये बऱ्याच वेळा ॲनेस्थेशिया दिलेल्या भागामध्ये त्या दिलेल्या ड्रगच्या ॲडवर्स इफेक्टमुळे तिथे बारीक कंबरदुखी राहते. काही दिवसानंतर काही पेशंटची कंबरदुखी कमी होते, काही पेशंटची ती पर्सिस्टंट तशीच राहते आणि काही पेशंटमध्ये वेगवेगळे उपद्रव त्याच्यामुळे होतात. जसं की मसलमध्ये विकनेस येतो आणि त्यामुळे कंबर दुखते, काही पेशंटमध्ये मसलमध्ये ताठरता येते, कोणीतरी पकडून ठेवल्यासारखं वाटतं, जडपणा वाटतो, त्यामुळे कंबर दुखते. तर हे लक्षण काय आहे आणि कशा प्रकारचं पेन आहे ते लक्ष देऊन जर त्याच्यावरती ट्रीटमेंट केली, ॲक्युरेट डायग्नोसिस केलं तर नक्कीच ते बरं होतं. दुसरी गोष्ट आहे की बऱ्याच वेळा ऑपरेशन केलं जातं, ऑपरेशन ॲनेस्थेशिया दिला जातो आणि त्याच्यासोबत ऑपरेशन केलं जातं. मग ते ऑपरेशन करताना तिथले मसल हे फाडले जातात, शिवताना बऱ्याच वेळा ओव्हरलॅपिंग होताना ते मसल जास्त ताणून चुकून शिवले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून पण मागच्या कमरेचे मसल्स दुखायला लागतात. अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे, हर्नियाचं ऑपरेशन झालं आहे आणि त्याच्यानंतर कंबरदुखी वाढली तर एक लक्षात घ्या, तिथे इस्तम नावाची ट्रीटमेंट आहे, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. इस्तम म्हणजे अमेरिकेचे काही स्टीलचे प्रोब असतात, त्या प्रोबने तिथल्या गाठी डिझॉल्व केल्या जातात आणि त्या गाठी फोडल्या तर त्यांचं पेन हे कमी होतं. हा खूप चांगला प्रश्न विचारला. आता भारतामध्ये रोज कमीत कमी 5% लोकांचे ऑपरेशन होतात आणि ऑपरेशन नंतर झालेली पाठदुखी त्या विदाऊट इस्तम ट्रीटमेंटशिवाय बरी होत नाही. माझ्याकडे एक पंढरपूरवरनं केस आली होती, तो व्हिडिओही बराच व्हायरल झाला आमचा सोशल मीडियाला. त्या केसमध्ये तो जेव्हा पेशंट आला तर त्यांनी मला सांगितलं होतं की मी गेले 2 वर्षापासून खुर्चीवरती झोपतो आहे. तर खुर्चीवर झोपतो हे मला पटलं नाही. मी त्याच्या बायकोला बोलवलं, त्याच्या वडिलांना बोलवलं की सर हे सांगतात ते खुर्चीवर झोपतो, मी माझ्या आयुष्यात ही केस कधी ऐकली नाही आहे, कोण खुर्चीवर झोपेल असं. ते म्हणले अहो तो पाठीवर झोपला की प्रचंड पेन चालू होतं, सिव्हिअर पेन त्याच्या थाईजमध्ये असतं.
मग मी चेक केल्यानंतर पोट वरती घेऊन मी पोटाच्या तिथले सगळे अवयव चेक करताना मला दिसलं की त्याचं हर्नियाचं ऑपरेशन झालं आहे. पेशंटनी सांगितलं नाही मला. मग मी बोलता बोलता त्यांना प्रश्न विचारला की हे ऑपरेशन झाल्यानंतर दुखायला लागलं का? तर म्हणले हो दुखायला लागलं. मग आम्ही तिथे इस्तमची ट्रीटमेंट दिली आणि दिल्यानंतर तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजताच दवाखान्यात आला. मी म्हणलं काय दुखायला फार लागलं का काय म्हणून मी असं चिंतेत होतो की तो आल्या आणि तो आला की त्यांनी माझे पहिले पाय घालून दंडवत घातला मला आणि म्हटला की मला माझ्या वडिलांनी परत पाठवलं, जा तुझा पांडुरंग तुला पुण्यात भेटलेला आहे. आणि तो पहिल्या दिवशी झोपला 2 वर्षानंतर. म्हणजे ही केस एक लक्षात घ्या, काय आजार आहे आणि त्याचं डायग्नोसिस काय आहे आणि त्याचं तुम्ही चिकित्सा काय करता हे खूप महत्त्वाचं आहे. प्रिसाईज पाहिजे, कस्टमाइज. आपण जसे बोललो ना, प्रिसाईज आणि कस्टमाइज. येस. तुम्ही जी उपचार पद्धती करताय ती विना ऑपरेशन आहे. विना ऑपरेशन ट्रीटमेंट म्हणजे चमत्कारच वाटतो. हे कसं शक्य आहे? स्पेशली मणक्याचे आजार, ज्याला आत्तापर्यंत ट्रॅडिशनली सगळे लोक ऑपरेशन वगैरे हे शक्य नाही असाच एक उल्लेख होतो. हा नेमका विना ऑपरेशन तुम्ही कसं करता? लक्षात घ्या, टेक्नॉलॉजी ही सतत बदलत जाते. टेक्नॉलॉजी एकसारखी राहत नाही. मणक्याचे आजार हे जे आहेत ते बऱ्याच वेळा ॲलोपॅथी शास्त्रामध्ये 2 मणक्यातलं अंतर कमी झालं, गादी बाहेर आली, न्यूक्लियस पल्पस त्याला म्हणतात शास्त्रीय भाषेत. न्यूक्लियस पल्पस बाहेर आल्यानंतर डॉक्टर डिसेक्टॉमी किंवा लॅमिनेक्टॉमी करतात, ज्याच्यामध्ये गादी कट केली जाते. पण गादी कट करणं जो प्रकार आहे तो गादी कट करताना बऱ्याच वेळा 2 मणक्यातलं अंतर जे कमी झालेलं आहे ते अंतर बऱ्याच वेळा डॉक्टर लोक वाढवू शकत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा रिऑकरन्स येतात. रिऑकरन्स म्हणजे काय? वारंवार गादी बाहेर येते. बरेच रुग्ण माझ्याकडे 2-2, 3-3 वेळा ऑपरेशन करून येतात. तर मणक्याचं ऑपरेशन हे नक्कीच वाचू शकतं का? तर इंटिग्रेटेड मॅन्युअल थेरपी. इंटिग्रेटेड म्हणजे काय? तर मसल बॅलन्सिंग करणं, फेशिया बॅलन्सिंग करणं, बोन बॅलन्सिंग करणं, आजूबाजूचे लिगामेंट्स टाईट जे झालेत त्याला रिलीज करणं, लिम्फॅटिक ड्रेनेज रिलीज करणं, या सगळ्या गोष्टी भारतामध्ये पूर्वी केल्या जात नव्हत्या. आणि माझे जवळजवळ 30 ते 35 कोर्सेस वेगवेगळ्या कंट्रीमध्ये झाले की जे मणक्याच्या विकारावरती काय ट्रीटमेंट करतात असा माझा अभ्यास गेली 19 वर्ष चालू आहे. 19 वर्ष? हो, माझ्या प्रॅक्टिसला 19 वर्ष झाले आणि प्रत्येक वर्षी मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चेक करतो की मणक्याच्या आजारात आत्ता अमेरिकेमध्ये काय संशोधन चालू आहे विना ऑपरेशन, ऑस्ट्रेलियामध्ये काय चालू आहे, इंग्लंडमध्ये काय चालू आहे आणि आपल्या भारतामध्ये काय होत होतं. तर बऱ्याच वेळा आपल्या भारतामध्ये तुम्ही जर बघितलं तर हाडवैद्य परंपरा होत्या. बरोबर. केरळमध्ये वर्मचिकित्सा, मर्मचिकित्सा, वेगवेगळी युद्ध व्हायची. युद्ध झाल्यानंतर कुणाचा पाय तुटायचा, कुणाच्या मणक्यामध्ये चाकू लागायचा, कुणाच्या मणक्यामध्ये तलवार लागायची आणि ती तलवार लागल्यानंतर त्या मणक्याच्या आजूबाजूचा कधीकधी एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या सैन्याचा पूर्ण पाय हा लकवा मारल्याप्रमाणे पूर्ण कलाय खंजवात, संस्कृत शब्द आला. कलाय खंज म्हणजे काय? त्या पायातली पूर्ण ताकद निघून जाते, पाय हलत नाही, पाय पूर्ण जड होतो. त्याचबरोबर विश्वाची म्हणजे हाताचा त्रास, हाताचा पक्षाघात, पायाचा पॅरालिसिस आणि हाताचा पॅरालिसिस. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, कंबर दुखणं जे आहे ते वेगवेगळ्या गोष्टीमुळे, वेगवेगळ्या कारणामुळे घडतं. म्हणजे असं नाही आहे की प्रत्येक वेळेस डिस्क बाहेर आली म्हणजेच मणक्याचा त्रास होईल. तर त्याची वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या शास्त्रामध्ये लिहिलेली आहेत आणि वेगवेगळ्या सायन्समध्ये ती कारणं सांगितली. ह्याचं आम्ही सगळं इंटिग्रेशन केल्यामुळे आमचे रिझल्ट्स किंवा आमच्या ज्या टेक्निक्स आहेत, डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक आम्ही जी विकसित केलेली पद्धत आहे त्याच्यावरती करोडो प्रयोग आम्ही केले, वेगवेगळे छोटे छोटे पायलट स्टडी केले आणि त्यानंतर ती पद्धत प्रूव्हन झाली आहे की ज्याने ऑपरेशन हे 100% वाचू शकते पेशंटचा. सो थँक्यू सो मच डॉक्टर विराजजी. खूप भारी वाटले मला तुमच्यासोबत बोलून आणि माझं चित्त आपोआप शांत झालंय. ज्या हडबडीमध्ये मी पॉडकास्ट सुरू केला होता, पॉडकास्टच्या एंडिंगपर्यंत मी अतिशय काम आणि शांत फील करतोय. तुमच्याशी अजून बोलावं वाटतंय, अजूनही बोलू आपण, नवीन विषयावर पण नक्की भेटू. तुर्तास थांबूया. थँक्यू विराजजी, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.